ओके, सो वेलकम एव्हरीवन. आजच्या या सेमिनारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण डिस्कस करणार आहे प्रायमरीली एक महत्त्वाचा टॉपिक. याच्यात याच्यात आपण ROC म्हणजेच रजिस्ट्रार ऑफ कंपनीजच्या अंडर जे कंपनीचं फॉर्मेशन केलं जातं त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहे. आपल्यापैकी बरेच जे एंटरप्रेन्योर्स आहेत किंवा जे वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये ऍक्टिव्ह आहेत, सर्वांची अशी इच्छा असते की आपली पण एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असली पाहिजे. त्या कंपनीचं जे इमेज आहे किंवा ते ब्रँडिंग आपल्याला करता येतं ते सहसा आपल्याला प्रोप्रायटरी फर्ममध्ये करता येत नाही. प्रोप्रायटरी फर्ममध्ये त्याचे जे लिमिटेशन्स असतात, प्लस सोसायटीमध्ये तुमच्या बिझनेस सर्कलमध्ये प्रोप्रायटरी फर्मकडे सहसा तेवढ्या रिस्पेक्टने बघितलं जात नाही जे प्रायव्हेट लिमिटेडकडे बघितलं जातं, किंवा जे त्याला एक ग्लोबल ब्रँडिंग आपण अवेलेबल करून देऊ शकतो एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला, OPCला, LLPला किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनीला. ते स्टेटस आपण प्रोप्रायटरी फर्मला अवेलेबल करून देऊ शकत नाही. पण जेव्हा आपण डिस्कशन करतो बिझनेस सर्कलमध्ये की आपण देखील एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू केली पाहिजे, जशी सातपूर MIDC मध्ये किंवा अंबड MIDC मध्ये किंवा इतर कुठल्या MIDC मध्ये चालू असते, तर साहजिकच आपल्या मनात एक शंका येते की हे एवढं मोठं व्हेंचर आपण करायचं ते आपल्याकडनं पेलवलं जाईल का? त्याच्यात आपल्याला कुठले कुठले फॉर्म्स भरावे लागतात, खूप सारं काम करावं लागतं, आणि ते सगळं करताना आपल्याकडनं काही चुका झाल्या तर आपल्याला नेमकं काय त्याचा प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा आपण तो ऑप्शन नच अडॉप्ट केलेला बरा, असा आपल्यापैकी काही लोकांचा समज असतो. तर आज भूषण सर त्यावरती थोडंसं लाईट थ्रो करणार आहे. हे एक्झॅक्टली त्याच्यातले काही मिसकॉन्सेप्शन्स किंवा गैरसमज जे आहेत ते आपण कशा प्रकारे दूर करू शकतो. आणि जर आपली ऑलरेडी एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपण बनवलेली आहे तर त्या कंपनीला आपल्याला नेक्स्ट लेवल कसं घेऊन जायचं. म्हणजे आता आपल्यापैकी बरेच असे आहेत क्लायंट्स ज्यांची ऑलरेडी कंपनी फॉर्म झालेली आहे आणि इनिशियलीच झाली, म्हणजे आता 2-3-4 महिने किंवा एखादं वर्ष झालं असेल फार तर फार. त्या सिच्युएशनला आपण त्याला नेक्स्ट लेवलला कसं घेऊन गेलं पाहिजे, कुठकुठल्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे, आणि ब्रँडिंगमध्ये प्रायव्हेट लिमिटेड हा ब्रँड आपल्याला कसा हेल्प करेल, या सर्व पॉईंट्स आपण डिस्कस करणार आहे. तर आज आपल्यासोबत भूषण सर आहेत, ते आपल्याला याच्याविषयी मार्गदर्शन करतील, गायडन्स करतील. तुमचे जे काही प्रश्न राहिले तर डेफिनेटली तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका किंवा तुम्ही विचारू शकता सरांना. ठीक आहे. ड्युरिंग द सेमिनार मी रिक्वेस्ट करेल सर्वांना की सर्वांनी जेव्हा क्वेश्चन आपल्याला विचारायचं असेल तेव्हाच अनम्यूट झाल तर बरं होईल, अदरवाईज आपल्या सर्वांना डिस्टर्बन्स होईल. आणि काही क्वेश्चन्स असतील तुमचे तर चॅट बॉक्समध्ये पण टाकू शकता. सेमिनारची वेळ साधारणतः आपण 1-1.25 तासाची ठेवली आहे, त्यापेक्षा जास्त आपण नाही करणार आहे. आणि लास्टमध्ये सर क्वेश्चन आन्सर सेशन स्पेसिफिकली पण घेतील, जे काही सरांना वाटतं इश्यूज येऊ शकतात असे. ठीक आहे, सो ओव्हर टू यू सर, प्लीज स्टार्ट द सेशन. Yes, sir. Thank you. Thanks a lot. So welcome to one and all. आजचा आपल्या सेशनचा जो पर्पज आहे तो ऑलरेडी गालिब सरने एक्सप्लेन केलेला आहे. तर लेट्स डोंट वेस्ट अवर टाइम इनटू दॅट. आपण डायरेक्टली माझी स्क्रीन प्रत्येकाला दिसते आहे? आय होप येस. हो. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. सेशनचं हेड आहे आपलं सेशन ऑन रजिस्ट्रार्स ऑफ कंपनीज अँड कंप्लायन्सेस. आता खूप साऱ्या लोकांना रजिस्ट्रार ऑफ कंपनीज अँड कंप्लायन्सेस माहित नाहीत म्हणजे काय. त्याचं मी शॉर्ट मध्ये मिर्झा कोतकर कंपनी तर्फे आजचं आपलं सेशन मी चालू करतो आहे. सो लेट स्टार्ट विथ दिस. सो व्हॉट इज मीन बाय MCA? मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. आता मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स प्रत्येकाने ऐकले MCA किंवा जेव्हा आपण जे पण क्लायंटशी आपण मागच्या ड्युरिंग द इयर प्रायव्हेट लिमिटेड किंवा पार्टनरशिप किंवा LLP, OPC 1% कंपनी किंवा आता सध्या जे ट्रेंड मध्ये आहे फार्मर प्रोड्युसर कंपनीज, ह्या रिलेटेड जेव्हा पण काहीतरी डाऊन द लाईन डिस्कशन झालं असेल त्या MCAचं नाव आम्ही सांगितलं असेल किंवा मी असं तरी सांगितलं असेल की MCAच्या साईटवरती जाऊन आपण चेक करू शकतो. तर नक्की MCA म्हणजे काय? तर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. इट इज अ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट जे काय कंट्रोल करतं. बघा मी हायलाइट केलंय कंपनीज ऍक्ट 2013, जो पहिले कंपनीज ऍक्ट 1956 होता, नंतर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट किंवा असे जे तत्सम रेग्युलेटरी ऍक्ट आहेत ते, म्हणजे जे आपल्या कंपनीज आपण बनवतो, LLPs आपण बनवतो त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट तो कंट्रोल करतो तो म्हणजे कॉम्पिटिशन ऍक्ट 2002. आता कॉम्पिटिशन ऍक्ट 2002 म्हणजे काय त्याच्याबद्दल पण आम्ही हायलाइट केलं आहे की टू प्रिव्हेंट प्रॅक्टिसेस हॅव्हिंग ऍडव्हर्स इफेक्ट ऑन कॉम्पिटिशन. से एक्झाम्पल, एकदम सोपं उदाहरण याच्यामध्ये, व्हेन जिओ लॉन्च इन इंडिया, जिओ ने सब फ्री में बांटना चालू कर दिया. आता जेव्हा जिओने फ्री मध्ये वाटायला चालू करून दिलं ते ऍडव्हर्सली अफेक्ट झालं कॉम्पिटिटर्स वरती. मग वोडाफोन असो, आयडिया असो, एअरटेल असो,
किंवा सो मेनी नंबर ऑफ प्लेयर, जसं टाटा डोकोमो आउट ऑफ द मार्केट होऊन गेलं, एअरसेल होतं, अशा खूप साऱ्या कंपन्याज होत्या ज्या मार्केटमध्ये स्ट्रगल करत होता की ऍटलिस्ट एक्झिस्टन्स मध्ये तरी होता. आफ्टर एंट्रन्स ऑफ जिओ खूप साऱ्या कंपनी त्यांचे घासच गुंडाळून घेतले. अदरवाईज ज्या पण आता सस्टेन करत आहेत, एक्झाम्पल एअरटेल किंवा आयडिया किंवा वोडाफोन, बीएसएनएल, ज्या पण आता कंपनी ऑलरेडी उरल्या आहेत, त्यांना त्यांचे मार्जिन्स कमी करावे लागले, त्यांना त्यांचा व्हॉल्यूम चेंज करावा लागला, त्यांना त्यांचे पॅटर्न चेंज करावे लागले. सो व्हॉट इज दिस मीन? इट इज नथिंग बट अ कॉम्पिटिशन. आपण ही कॉम्पिटिशन ऍडव्हर्स झाली की ही तर हेल्दी कॉम्पिटिशन नाहीये. इट जस्ट नॉट अ हेल्दी कॉम्पिटिशन टू ऑल. एक प्लेअरला खूप मोठं एक्झाम्पल ग्राउंड भेटलं, त्याच्यासोबत असे काही आले, त्यांनी काही टॅक्टिक्स इंट्रोड्यूस केल्या की दुसरे प्लेयर्सला सर्व्हाइव्ह करणं खूप कठीण होऊन गेलं. अशाच गव्हर्नमेंटला इंटरव्हन करावं लागतं की स्मूथली सर्व जास्त गोष्टी झाल्या पाहिजेत आणि कॉम्पिटिशन ही फेअर असली पाहिजे. इट शुड बी अ फेअर प्रॅक्टिस. सो ते पण एमसीए कंट्रोल करतं. देन सो कॉमन फॉर्म, जो पार्टनरशिप आपण इन जनरल प्रत्येक जणाचा एक वन ऑर दी अदर पार्टनरशिप असते फर्म, की जिथे मोर दॅन 2 पर्सन्स किंवा मिनिमम 2 पर्सन्स एकत्र येऊन काम करतात, नवीन बिझनेस चालू करतात, सर्व्हिसेस चालू करतात. त्यावेळेस जे आपण पार्टनरशिप बनवतो तो पण पार्टनरशिप टॅक्ट जो 1932 आहे तो एमसीए कंट्रोल करते. त्याच्यानंतर इम्पॉर्टंटली द प्रोफेशनल्स, द चार्टर्ड अकाउंटंट, द कंपनी सेक्रेटरीज अँड कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया, हे जे पण बॉडीज आहे एमसीए च्या अंडर रूल होतात. सो अवर बॉस इज द एमसीए. सो हा तर झाला ब्रीफ इंट्रोडक्शन एमसीएचा. आपल्याला एमसीए म्हणजे काय बघायचे आज? व्हॉट वी आर गोइंग टू लुक फॉर? प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप दॅट इज एलएलपी, वन पर्सन कंपनी. खूप लोकांसाठी कन्सेप्ट नवीन असेल, वन पर्सन कंपनी म्हणजे काय, आपण ती डिटेल एक्सप्लेन करणार आहोत. त्याच्यानंतर फार्मर प्रोड्युसर कंपनीज दॅट इज एफपीओ और एफपीसीज, हे पण आता खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे. प्रत्येक जण यांनी ज्यांनी वाचन असेल त्यांना ह्या गोष्टींबद्दल, पर्टिक्युलर जे फार्मिंग बॅकग्राऊंड पासून बिलॉंग करतात त्यांना इथे कंपनी ही जी कन्सेप्ट माहिती आहे खूप गरजेचं आहे. आणि अदरवाईज ज्यांना एफएमसीजी सेक्टर मध्ये जायचं आहे, ऍग्री रिलेटेड सेक्टर्स मध्ये काय ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत, त्यांसाठी कन्सेप्ट माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. सो आता आपण वन बाय वन प्रत्येक गोष्ट समजून घेऊया. कन्सिडरिंग द टाइम लिमिटेशन्स, मी प्रत्येक गोष्टीला अशा पद्धतीने वर्किंग केलेलं आहे की तुम्हाला ते इझी टू अंडरस्टँड होईल. एखादी गोष्ट जर तुम्हाला नाही कळली तर डेफिनेटली चॅट बॉक्स मध्ये टाकून ठेवा. आय होप आय एम कम्फर्टेबल विथ द मराठी लँग्वेज. जर ती लँग्वेज मध्ये पण तुम्हाला काही वाटत असेल की सर हिंदीमध्ये थोडं घ्या, तर तसं सुद्धा प्लीज मला सांगा. आय विल ट्राय टू मिक्स इट, की म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला ती गोष्ट लक्षात येईल. सो बेसिकली माझ्याकडे जेव्हा प्रत्येक क्लायंट येतो ना, तेव्हा तो विचारतो सर आपल्याला ना सर कॉर्पोरेट पॅटर्नने काम करायचं आहे त्याच्यापुढे. सो व्हॉट इज माय कॉर्पोरेट? सर आता प्रोप्रायटर झालं, पार्टनरशिप झालं, सर टॅक्स रेट परवडत नाही, सर पार्टनरशिप आहे ती रजिस्टर्ड होत नाही, तर बँक लवकर लोन देत नाही, मग सर एखादी मोठं टेंडरला अप्लाय करायचं आहे पण पार्टनरशिपचा आमचा आरओसीच नाही, आमची तेवढी स्टँडिंग नाही, त्याच्यामुळे सर आम्हाला टेंडरच भेटत नाहीये. सर त्यावेळेस ना सर आम्हाला कॉर्पोरेट स्वरूपामध्ये उतरायचंय. व्हॉट इज इन बाय सो कॉल्ड कॉर्पोरेट, जे आपण कॉर्पोरेट ऐकतो. सो दिस इज नथिंग बट द टू इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ कॉर्पोरेट्स. वन इज प्रायव्हेट लिमिटेड अँड अनदर वन इज लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फॉर्म. तर आता लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आणि प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतला आपण नेमका फरक समजून घेऊया नक्की काय. तर बेसिक लॉस पासून आपण समजून घेऊया की लॉ कुठला ऍप्लिकेबल आहे. तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कंपनीज ऍक्ट 2013 ऍप्लिकेबल आहे आणि लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप जी कन्सेप्ट आहे एलएलपी, त्याला लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट 2008 हा ऍक्ट ऍप्लिकेबल आहे. म्हणजे ऍक्टच्या अंडर ह्या जो कंपनीज आहे किंवा एलएलपीज आहे रन होतात त्यांचे रूल्स हे ऍक्ट डिफाईन करतात. दुसरा महत्वाचा मुद्दा की मिनिमम शेअर कॅपिटल. ज्या लोकांनी पण आतापर्यंत आमच्या सोबत एलएलपी किंवा प्रायव्हेट लिमिटेड बनवली किंवा दुसऱ्याकडे पण बनवली आहे, ज्या सेशनला जॉईन असतील, त्यांना सांगितलं जातं की सर तुम्हाला मिनिमम आपण 50,000 शेअर कॅपिटल ठेवा, 1,00,000 शेअर कॅपिटल ठेवा, 10,000 शेअर कॅपिटल ठेवा. ते गोष्ट समजून घ्या. आपण हे आपल्या रिक्वायरमेंट नुसार कॅपिटल ठेवतो. गव्हर्नमेंट असा कुठलाच नॉर्म नाही की दोघं केस मध्ये तुम्ही मिनिमम कॅपिटल ठेवलं पाहिजे, पण इन जनरली 50,000 टू 1,00,000 रुपीज आपण कॅपिटल हे ठेवत असतो. याचं बेसिक रिझन असं आहे की जिथं पण आपण टेंडरला अप्लाय करतो किंवा बँकेसाठी लोनला अप्लाय करतो, जेव्हा आपण अप्लाय करतो ना त्यांची एक मिनिमम रिक्वायरमेंट असते आणि ही रिक्वायरमेंट स्टँडर्ड प्रोसिजर झालेली, एक स्टँडर्ड सेट ऑफ प्रॅक्टिस आहे ऑन द बेसिस ऑफ एक्सपिरियन्स, की एवढं मिनिमम कॅपिटल असलं तर बँक किंवा त्या गोष्टी तुमच्यावरती ट्रस्ट ठेवू शकता. टेंडरच्या ज्या ऑथॉरिटीज आहे, तुम्हाला कधी टेंडर अलॉट करायचं तर तेवढं तुमचं मिनिमम शेअर कॅपिटल ते बघता. म्हणजे जर एकदा कदाचित पुढे कंपनीची सर्व्हायव्हल वरती जर क्वेश्चन मार्क उभं राहिलं
तो हु शुड बी रिस्पॉन्सिबल, मग त्याचं किती कॅपिटल असू शकतं, ह्या गोष्टींसाठी मिनिमम शेअर रिक्वायरमेंट असते शेअर कॅपिटलची. अदरवाइज ऍज पर रूल देर इज नो रिक्वायरमेंट, म्हणजे तुम्ही मिनिमम 5,000 सुद्धा शेअर कॅपिटल ठेवू शकता. तिसरा महत्वाचा मुद्दा की प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये किती मेंबर्स असले पाहिजे, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप मध्ये किती मेंबर्स असले पाहिजे. तर प्रायव्हेट लिमिटेडला मिनिमम 2 मेंबर्स रिक्वायर्ड असतात आणि मॅक्झिमम 200 असू शकतात. तेच लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपला मिनिमम 2 पार्टनर लागतात, मॅक्झिमम देअर इज नो लिमिट. एक लक्षात घ्या, पार्टनरशिप फर्म मध्ये आणि लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप मध्ये एलएलपी मध्ये हाच एक फरक आहे. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ना हे एक चांगलं असं उदाहरण आहे की पार्टनरशिप फर्म आणि प्रायव्हेट लिमिटेडचे बेनिफिट्स घेऊन त्याचं कॉम्बिनेशन बनवून त्यांनी एलएलपी कन्सेप्ट लॉन्च केली होती गव्हर्नमेंटने. सो तिथे मिनिमम 2 रिक्वायरमेंट्स आहेत आणि मॅक्झिमम देअर इज नो लिमिट. आता डायरेक्टर किती असू शकतात, प्रायव्हेट लिमिटेडला मिनिमम 2 आणि मॅक्झिमम 15. आता एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की खूप साऱ्या लोकांना कन्फ्युजन आहे की सर आम्हीच मेंबर आहे आणि आम्हीच डायरेक्टर आहे, मग डायरेक्टर 15 कसे असू शकतात आणि मेंबर्स कसे काय 200 असू शकतात. तर लक्षात घ्या, देर इज स्लाइट डिफरन्स, एक छोटासा डिफरन्स आहे, तो म्हणजे शेअर होल्डर आणि डायरेक्टरचा. तुमच्या फॅमिलीमध्ये बघा, एक सोप्या भाषेत जर उदाहरण सांगितलं की आपल्या फॅमिलीमध्ये 10 मेंबर्स आहे, एक्झाम्पल जर 10 मेंबर्स आहे तर प्रत्येक जण त्याच्या पद्धतीने फॅमिली रन करतो का? सो नाही, देअर आर द हेड्स इन द फॅमिली, म्हणजे आई आहे, वडील आहे, आजी आजोबा आहे, मोठे भाऊ आहेत, यांच्या डिसिजन्स नुसार आपली फॅमिली रन होत असते. मग जसं ग्रॉसरीची जी रिस्पॉन्सिबिलिटी आईची असते, अर्निंगची मॅक्झिमम ठिकाणी अर्निंगची जी रिस्पॉन्सिबिलिटी आई वडील किंवा वडिलांची असते, काही ठिकाणी आजोबांची असते, काही ज्या ऍक्टिव्हिटीज करायचे असतात ते मुलांच्या करायचे असतात. तर प्रत्येकाचा एक असा रोल असं डिफाईन आहे. सो त्याच्यामुळे तो जो रोल डेफिनेशन आहे, जो रोल डिस्टिंक्शन आहे, म्हणजे रोल्स मध्ये ज्या रिस्पॉन्सिबिलिटी डिफाईन केलेल्या आहे त्या प्रकारचा डिफरन्स आहे की मेंबर तुमचे 200 असू शकतात. मेंबर्स म्हणजे सोप्या भाषेत समजायला शेअर होल्डर्स, ही कंपनीचे शेअर होल्डर्स 200 असू शकतात पण डायरेक्टरचे 15 असतील. आणि डायरेक्टर मॅक्झिमम 15 असण्याचं कारण काय आहे? मला सांगा, जर कंपनीमध्ये 200 प्रकारचे शेअर होल्डर्स आहे आणि 200च्या 200 प्रकारच्या लोकांनी जर त्यांच्या पद्धतीने कंपनी चालू करायला ठेवली तर कंपनी कधी चालेल का व्यवस्थित? दोज वर ऍक्च्युअली वर्किंग इन द कॉर्पोरेट, त्यांना माहिती आहे की कंपनीला जर आपण प्रत्येकाने स्वतःचं डोकं लावलं तर कंपनीच कधी एका प्रॉपर डायरेक्शनला काम करू शकत नाही. कंपनी कशा पद्धतीने वर्क करते, स्वतःचे काही टार्गेट्स असतात जे वरतून अपर मॅनेजमेंट डिसाईड करते आणि मग ते लोअर लेवलला पास ऑन होत करत मग कंपनी प्रॉपर पद्धतीने ग्रो झाली पाहिजे. सो देर इज सच अ डिफरन्स ऑफ मेंबर्स अँड डायरेक्टर्स की कंपनी हे 200 लोकांना मिळून बनू शकते पण तिला चालवणारे मिनिमम 2 किंवा मॅक्झिमम 15 लोक असू शकतात. तेच लिमिटेड लायबिलिटी पार्टनर्सला मिनिमम 2 डेडिग्नेटेड पार्टनर्स ऍप्लिकेबल असतात, तिथे मॅक्झिमम काही लिमिट नाही आहे. बोर्ड मीटिंग, आता बोर्ड मीटिंग म्हणजे काय? खूप साऱ्या लोकांना माहिती आहे सर आपण प्रायव्हेट लिमिटेड बनवली पण सोकॉल आमचे काही बोर्ड मीटिंग होत नाही, आमच्या मीटिंग्स काय आम्ही असंच काही कुठे असं भेटून मीटिंग करत नाही, की याला काय अशी पर्टिक्युलर रिक्वायरमेंट असते का? सो नथिंग लाईक दॅट. एक महत्वाचा मुद्दा तुम्ही समजून घ्या की बोर्ड मीटिंग म्हणजे काय, की आपलं जे मेंबर्स आणि डायरेक्टर्स म्हणजे बोर्ड क्रिएट झालेलं आहे, पर्टिक्युलरली डायरेक्टर्स जे कंपनी रन करताय, कंपनीला पुढे घेऊन जात आहे, त्यांची मिनिमम रिक्वायरमेंट आहे गव्हर्नमेंट कडून की त्यांनी वर्षातून 4 मीटिंग तरी घेतल्या पाहिजे. वर्षातून मिनिमम 4 मीटिंग घेतल्या पाहिजे आणि त्याचे मिनिट्स लिहून घेतले पाहिजे. तर मिनिट्स म्हणजे काय, की जे पण तुम्ही 4 मीटिंग मिनिमम ज्या घेतल्या आहेत त्या ज्या पण मीटिंग तुम्ही कंडक्ट केल्या त्याच्यामध्ये तुम्ही काय डिस्कस केले पेपरवरती तुम्ही ड्राफ्ट उतरून घेतला पाहिजे. दॅट इज कॉल्ड मिनिट्स. म्हणजे एक प्रकारे जो तुमच्या कंपनीचं जे पण वर्किंग झाले त्याचा जो मसुदा आहे, तुमचे जे डिसिजन्स आहे, तुम्ही काय जे निर्णय घेतले त्या सर्व गोष्टी तुमच्या पेपरवरती रिटर्न अप असल्या पाहिजे. सो मिनिमम गव्हर्नमेंटची रिक्वायरमेंट आहे की वर्षातून तुम्ही 4 बोर्ड मीटिंग घेतल्या पाहिजे आणि इट शुड बी ऍव्हरेज एका क्वार्टर मध्ये एक मीटिंग तुमची असली पाहिजे. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपला असं काही नेसेसरी नाही आहे. दोघांमध्ये कॉमन मुद्दा लायबिलिटी जो सर्वात महत्वाचा विषय आहे की मी जर प्रोप्रायटर मध्ये काम करतोय सर, मी पार्टनरशिप फर्म मध्ये काम करतोय, तर माझी ना अनलिमिटेड लायबिलिटी. व्हॉट इज इन बाय अनलिमिटेड लायबिलिटी? जर माझ्या बिझनेसला लॉस सफर झाला तर माझी पर्सनल प्रॉपर्टी सुद्धा ही एलिजिबल आहे माझा लॉस फेडायला. म्हणजे एक्झाम्पल असं समजा की मिर्झा कोतकरन कंपनी आहे, आम्ही आमच्याच उदाहरण घेतो की आमची पार्टनरशिप फर्म आहे जी एलएलपी नाही आहे, जी प्रायव्हेट लिमिटेड नाही आहे. आम्हाला जर एखादी गोष्टीचा लॉस झाला, आम्ही एखादी गोष्टीचं लोन रिपेमेंट नाही करू शकलो, तर माझी आणि गालिब सरांची जी पर्सनल प्रॉपर्टी ती सुद्धा आमचं लोन जोपर्यंत फिटत नाही तोपर्यंत आम्ही दोघं लायबल आहोत. बरोबर?
आमचं जोपर्यंत लोन्स लायबिलिटी लोकांचे देणे जोपर्यंत फिटत नाही तोपर्यंत आमच्या पर्सनल प्रॉपर्टी सुद्धा ह्या लायबल आहेत. बट दॅट इज नॉट द केस विथ द प्रायव्हेट लिमिटेड अँड लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. बघा शब्दांमध्येच लिमिटेड शब्द आहे. लिमिटेडचा अर्थ काय की माझ्या ज्या पण लायबिलिटीज आहे, एक्झाम्पल मी XYZ कंपनीमध्ये मेंबर आहे, त्या XYZ कंपनी डायरेक्टर आहे आणि जर एक्झाम्पल माझं 1,00,000 रुपये कॅपिटल आहे आणि माझं शेअर होल्डिंग 10% आहे, म्हणजे असं समजा आपण माझं शेअर होल्डिंग फक्त 1,00,000च्या 10% म्हणजे 10,000 रुपये झालं, LLP असो किंवा प्रायव्हेट लिमिटेड, तर माझी जी पण लायबिलिटी ती कंपनीच्या लॉस साठी ती फक्त 10,000 रुपयापर्यंत लिमिटेड आहे. एक लक्षात घ्या, सोप्या भाषेत समजायला, माझं जेवढं शेअर होल्डिंग आहे कंपनीमध्ये तेवढ्या पुरतच माझी लायबिलिटी लिमिटेड आहे. सो हा एक खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही एखादी गोष्टीचा एक्झाम्पल सोप्या भाषेत आपण मिसयूज केला आणि सर माझी लायबिलिटी लिमिटेड आहे, पण कोर्टामध्ये आपल्याला प्रूव्ह करावं लागतं की तुमच्या चुकीच्या मुद्दामून किंवा तुम्ही मुद्दामून जर चुकीचा डिसिजन घेतला किंवा तुम्ही तुमच्या गव्हर्नमेंटने ज्या तुम्हाला बेनिफिट दिले त्याचा तुम्ही रॉंग मिसयूज काय कसा नाही केला हे तुम्हाला कोर्टामध्ये गोष्ट प्रूव्ह करून द्यावी लागते. एक गोष्ट लक्षात राहू द्या की तुमच्यावरती जर खूप लायबिलिटी कंपनीवरती तर तुम्ही फक्त क्लॉज खाली इझिली एक्झिट घेऊ शकत नाही, हे पण तुम्ही लक्षात घ्या. भले तुमच्या लायबिलिटीज लिमिटेड आहे पण ते तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं की तुमच्या इनोसन्स आहे तुमच्यामध्ये आणि तुम्ही मुद्दामून काही या गोष्टींचे चुकीचे बेनिफिट्स घेतले नाहीये. म्हणजे एक्झाम्पल जे आपल्या कंट्री मधून सोकाळ आतापर्यंत बाहेर निघून गेलेले आहेत मोठ्या मोठ्या बिझनेस हाऊसचे लोक, त्यांनी अशा गोष्टींचे बेनिफिट्स घेतले, लायबिलिटीज लिमिटेड आहेत, परंतु लक्षात घ्या त्यांना प्रत्येक गोष्टी कोर्टात प्रूव्ह करावी लागते. त्यांना इतकं इझिली कुठल्याच ठिकाणी सोडून दिलेलं नाहीये. सो लायबिलिटीज लिमिटेड बट स्टील यू हॅव टू प्रूव्ह युअर लायबिलिटीज, की तुमच्यामुळे काही गोष्टी घडलेल्या नाही आहेत. महत्वाचा इम्पॉर्टंट मुद्दा कंप्लायन्स. LLP ला कंप्लायन्स लो आहे, व्हेरएज प्रायव्हेट लिमिटेडला तो बऱ्यापैकी जास्त आहे. आता हा जो कंप्लायन्स आहे त्याच्यावरती आपण स्पेशल पुढे 2-3 स्लाइड्स घेतलेले आहे जे तुम्हाला प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट टू अंडरस्टँड. स्टॅट्युटरी ऑडिट. आता ऑडिट तुम्ही प्रत्येकाने ऐकले, टॅक्स ऑडिट ऐकले, जीएसटी ऑडिट ऐकले, आता एक नवीन कन्सेप्ट आहे स्टॅट्युटरी ऑडिटची. म्हणजे जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे किंवा जी LLP यांचं स्वतःचं MCA म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या अंडर स्वतःचं एक दरवर्षाचं ऑडिट होतं. टॅक्स ऑडिट म्हणजे इन्कम टॅक्सचं, जीएसटी ऑडिट म्हणजे जीएसटी ऍक्टचं आणि हे स्टॅट्युटरी ऑडिट म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स याच्या अंडर पण याचं एक वेगळं ऑडिट होतं. म्हणजे तिसऱ्या प्रकारचं ऑडिट आहे. हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा टर्नओव्हर असो वा नसो, भले ते नील ट्रान्झॅक्शन असतील तरी सुद्धा त्यांना ऑडिट हे मॅन्डेटरी आहे. ऑडिट इज व्हेरी मच मॅन्डेटरी टू द प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, व्हेअर ॲज लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपला ते कंपल्सरी नाही आहे. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपला स्टॅट्युटरी ऑडिट कंपल्सरी नाही आहे. पण ते कधीपर्यंत कंपल्सरी नाही आहे, त्याचे काही क्रायटेरिया आहेत. ते म्हणजे काय की जिथं पार्टनरचं कॉन्ट्रीब्युशन हे 25 लाखापेक्षा जास्त नसतं, म्हणजे सोप्या भाषेत जे पार्टनरशिप मध्ये आपण जे कॅपिटल म्हणतो त्या पद्धतीचं एखाद्या लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप मध्ये जोपर्यंत एखाद्या पार्टनरचं स्वतःचं कॅपिटल इंट्रोडक्शन हे 25 लाखाच्या वरती जात नाही लिमिटेड लायबिलिटी पार्टनर तोपर्यंत स्टॅट्युटरी ऑडिट हे मॅन्डेटरी नाही. म्हणजे सोप्या भाषेत असं सांगितलं की आपण जर ABC लिमिटेड लायबिलिटी बनवली आहे LLP, तर ABC LLP मध्ये जर एचं कॅपिटल हे 25 लाखापेक्षा कमी आहे तर ऑडिट नाही, पण तिचा टर्नओव्हर जर 40 लाखापेक्षा जास्त आहे तर त्यांना ऑडिट ऍप्लिकेबल आहे. हॅलो नितीन सर बोला सर. आवाज येत नाहीये क्लिअर. आवाज येत नाही क्लिअर. आवाज क्लिअर येत नाहीये. सर इथे परत चेक कर. हो आता येतोय आवाज. येतोय सर, क्लिअर आहे. नाही आता पण हे होतोय आवाज. नाही सर आवाज क्लिअर नाही होतोय. भूषण तुम्ही गोव्याला आहात का? सर फक्त फील घेतो आहे. एक मिनिट. भूषण सर, हा बोला ना. तुमचा आवाज क्लिअर आहे, कदाचित सर्वांची रेंज बरोबर नाही. ओके सर, आपण तसं सेशन पण रेकॉर्ड करत आहोत. सर मला ऍक्च्युली रिप्लाय येत आहे की आवाज क्लिअर येतोय सर. सो थोडं प्लीज तुम्ही तुमच्या एंडला थोडं रेंजचं थोडंसं जर बघून घ्या ना प्लीज. आय एम कंटिन्युइंग द सेशन. सॉरी फॉर द लिटल डिस्टर्बन्स टू ऑल. मी परत एकदा स्टॅट्युटरी ऑडिटच्या मुद्द्यावरती येतो की प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ऑडिट हे कंपल्सरी आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द ऑडिट, कॅपिटल
त्यांचे टर्नओव्हर ते काय मॅटर करत नाही. नील ट्रान्झॅक्शन असले, झिरो असले ट्रान्झॅक्शन वर्षभरात, तरी सुद्धा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ऑडिट हे कंपल्सरी आहे. आणि लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपची खासियत आहे की एखाद्या पार्टनरचं कॉन्ट्रीब्युशन 25 लाखापेक्षा जास्त नाहीये तोपर्यंत, किंवा लक्षात घ्या इट इज ऑर म्हणजे काय, किंवा त्यांचा टर्नओव्हर 40 लाखाच्या वरती नाहीये. म्हणजे असं होऊ शकतं की एखादी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप त्याचं कॉन्ट्रीब्युशनच पार्टनरने 30 लाख रुपयापासून चालू केलं, भले कंपनीत 1 रुपया सुद्धा टर्नओव्हर झाले नाही, पण त्यांचं कॅपिटल 30 लाखाच्या वर 25 लाखाच्या वरती, म्हणून ते स्टॅट्युटरी ऑडिट कंपल्सरी आहे. काही केसमध्ये कॅपिटल पण 25 लाखाच्या खाली आहे, टर्नओव्हर पण 40 लाखाच्या खाली, तर ऑडिट मॅन्डेटरी नाही. आणि काही केसमध्ये कॅपिटल फक्त 50,000 आहे पण टर्नओव्हर 40 लाखाच्या वरती, तर त्यावेळेस सुद्धा स्टॅट्युटरी ऑडिट हे कंपल्सरी आहे. तर दीज आर द क्रायटेरियाज, आणि आपला हा क्रायटेरिया आपल्याला चेक करून घ्यावा लागेल. सो त्या पद्धतीने जसं जसं तुम्ही प्रोसीड करणार आहात, तो आय विल सजेस्ट की तुम्ही आमच्याशी पर्सनली बोलून ह्या गोष्टी आम्हाला टाइम टू टाइम अपडेट करत राहा, रिक्वायरमेंट करत राहा. कधी कधी काय होतं माहिती का, हा एक मुद्दा मला इथं हायलाइट करायचा आहे की एखादी गोष्टीच आपण एखादी LLP बनवली किंवा प्रायव्हेट लिमिटेड बनवली आणि आपला सोल पर्पज आहे एखादी मोठी इंडस्ट्री टाकायची. एक्झाम्पल मला पोह्याचा प्लांट टाकायचा आहे, एक्झाम्पल मला एखादी मॅन्युफॅक्चरिंग एंटिटी चालू करायची आहे. तर त्यावेळेस काय होतं ना की आपण जर एक्झाम्पल 1 कोटीचं प्रोजेक्ट लोन बनवतोय, तर 1 कोटीच्या प्रोजेक्ट लोन साठी कधी कधी बँकेची रिक्वायरमेंट असते की आम्हाला जर तुम्ही LLP बनवली तर 25 लाख ते मिनिमम कॅपिटल लागेल. त्याच्यानंतर प्रायव्हेट लिमिटेड मध्ये क्रायटेरिया असतं की 10 लाख तरी मिनिमम कॅपिटल लागेल. तुमचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन 25 लाख लागेल, म्हणजे जे पण तुमचा प्रोजेक्ट असेल त्याच्या 25% कमीत कमी कॉन्ट्रीब्युशन लागेल. तर अशा केसेसमध्ये काय होऊन जातं, आपल्याला फॉर्मेशनच ह्यूज स्केलवरती करावं लागतं. त्या केसमध्ये आपण बाय डिफॉल्ट ऑडिटला एलिजिबल होऊन जातो. सो ज्या काय आमच्या क्लायंट सोबत ज्या केसेस चालू आहेत, ज्या आपण लोनला अप्लाय करतो, त्या केसमध्ये त्यांना काही टर्नओव्हर नसताना, प्लांट अजून सुद्धा वर्किंग मध्ये नसताना, पण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कॅपिटल ड्यू टू मॅन्डेटरी रिक्वायरमेंट, बँकेच्या लोनच्या रिक्वायरमेंटसाठी त्यांना जास्त ठेवावं लागलं, त्या केसमध्ये सुद्धा त्यांना ऑडिट हे ऍप्लिकेबल होऊन जातं. सो नेक्स्ट पॉइंट, अॅन्युअल फायलिंग हा एक महत्वाचा मुद्दा जो आता ऍप्लिकेबल आहे. म्हणजे लास्ट फायनान्शियल इयर मध्ये, म्हणजे 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 पर्यंत पर्टिक्युलरली मिर्झा कोतक्यान कंपनीने बऱ्यापैकी कॉर्पोरेट्सचं फॉर्मेशन केलेले आहे. तर त्याला ना अॅन्युअल फायलिंग हा एक फार महत्वाचा विषय. सर माझा 1 रुपया टर्नओव्हर नाही, सर मी रिटर्न भरलंच पाहिजे का, सर मला किती प्रकारचे रिटर्न ऍप्लिकेबल आहे, प्रत्येक गोष्टीला गव्हर्नमेंटची फी लागतेच का, असे खूप सारे प्रश्न मला येत होते. याच्यासाठी मी अॅन्युअल फायलिंग याच्यावरती स्पेशल स्लाइड्स घेतलाय. पुढे फक्त एक छोटी समरी देतो की अॅन्युअल फायलिंग प्रायव्हेट लिमिटेडला पण आहे आणि LLP ला पण आहे. ते कुठले फॉर्म्स आपण पुढे डिटेलमध्ये बघूया. महत्वाचा मुद्दा पुढचा, ट्रान्सफरबिलिटी ऑफ शेअर्स ऑर कॅपिटल. आता हा महत्वाचा मुद्दा अशासाठी आहे की जे पण लोकांना पार्टनरशिप मध्ये असतात किंवा पर्टिक्युलरली आपण प्रोप्रायटरी फर्म पकडली, जो व्यक्ती इंडिव्हिज्युअल आहे, तो स्वतःचा शेअर काही कोणाला ट्रान्सफर करू शकत नाही. ती त्याची स्वतःची एंटिटी एक तर ती बंद होऊ शकते, तर तिला दुसरीकडे टर्नओव्हर करायचं, ते दुसरं पॅन, नवीन GST सर्व गोष्टी होतात. तेच पार्टनरशिप मध्ये काय फायदा असतो, जर सर्व पार्टनरने सोडली तर पार्टनरशिप डिझॉल्व्ह होते. पण जर एखाद्या पार्टनरने सोडली तर ते दुसऱ्या पार्टनरला घेऊन कंपनी म्हणजे पार्टनरशिप तुम्ही कंटिन्यू करू शकता. त्याचा वेगळा जो GST नंबर आहे, पॅन नंबर आहे, टॅन नंबर आहे, बँक अकाउंट ते तसेच कंटिन्यू होऊ शकता. त्याच प्रकारचा बेनिफिट आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपला पण आहे की यांचे प्रायव्हेट लिमिटेड मध्ये शेअर्स जे आहेत ते इझिली ट्रान्सफर करता येतात, अनलेस अदरवाईज तुमचं जे आर्टिकल्स ऑफ असोसिएशन आहे. बघा, ज्या लोकांनी आतापर्यंत प्रायव्हेट लिमिटेड बनवली आहे त्यांना माहिती असेल की आम्ही त्यांना जे फॉर्म दिले, त्यांचे आर्टिकल्स ऑफ असोसिएशन दिले, मेमोरंडम ऑफ आर्टिकल्स दिले, त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या काही फॉर्म दिले, सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन दिले. याच्यामध्ये बघा काहीतरी रूल्स, लॉज, रेग्युलेशन त्याच्यामध्ये लिहिलेले होते. आय होप ते वाचले असतील काही लोकांनी. जर नसतील असं मी सोप्या भाषेत सांगतो की तुमच्या स्वतःचे कंपनीचे जे नियम असतात ते नियम त्याच्यामध्ये मेन्शन केलेले असतात आणि गव्हर्नमेंटचे काय नियम आहेत त्याच्यामध्ये ते सुद्धा त्याच्यात मेन्शन केलेले असतात. तर त्यानुसार प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये शेअर्स हे दुसऱ्यांना ट्रान्सफर केले जाऊ शकतात. आणि त्याला मध्ये जर तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन असतील तर तुम्हाला ते आर्टिकल्स ऑफ असोसिएशन म्हणजे तुमच्या स्वतःच्या कंपनीचं जे बायलॉज आहे, तुमच्या स्वतःच्या कंपनीची तुमची जी गीता आहे, जी नियमावली, ती नियमावलीमध्ये तुम्हाला ते मेन्शन करून घ्यावं लागते, तुम्ही ते ट्रान्सफर करू शकतात. आणि वेरॅज एलएलपी मध्ये काय, तुमचं कॅपिटल आहे तुम्ही आरामशीर ट्रान्सफर करू शकता. त्याच्यासाठी मध्ये तुम्हाला फक्त एक बेसिक नोटरी डॉक्युमेंट करावं लागतं, जे तुम्हाला ऑनलाईन अपलोड करावं लागतं. सो दोघा केस मध्ये तुम्ही तुमचं ट्रान्सफर ऑफ शेअर्स आणि कॅपिटल इझिली करू शकता आणि त्याच्यासाठी खूप नॉमिनल फीज आहे गव्हर्नमेंटची.
पुढचा मुद्दा जे माझ्या बऱ्यापैकी जे आता नवीन आम्ही काही पर्टिक्युलर प्रायव्हेट लिमिटेड आणि एलएलपी बनवलं आहे, ज्याच्यात आमचा मेन टार्गेट फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. जे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये ऑटोमॅटिक आणि गव्हर्नमेंट रूट ह्या दोघं गोष्टींमुळे तुम्हाला वर्कआउट करावं लागतं. आणि लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपला पण एलिजिबल व्हाय ऑटोमॅटिक रूट. आता ऑटोमॅटिक रूट आणि गव्हर्नमेंट रूट म्हणजे काय, की तुम्ही बघितलं असेल सध्या पेपरमध्ये वाचलं असेल की काही ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट घेताना कंपल्सरी गव्हर्नमेंटची प्रायर परमिशन घ्यावी लागते. गव्हर्नमेंटची परमिशन ही मस्ट आहे, पर्टिक्युलरली फ्रॉम द चायनीज सेक्टर और देर आर फ्यू नंबर ऑफ कंट्रीज जिथे त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने नियमावली आणले की जिथे जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पाहिजे असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंटची प्रायर परमिशन ही कंपल्सरी आहे. व्हेअरएज लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपला तशी गोष्ट नाही आहे. पण काही पर्टिक्युलर कंट्रीज साठी तर हे बोथ याला ऍप्लिकेबल आहे की तुम्हाला एफडीआय जर हवी असेल तर तिथे तुम्हाला कंपल्सरी गव्हर्नमेंटची प्रायर परमिशन इज व्हेरी मच नेसेसरी. आता पुढचा मुद्दा येतो की सर आता प्रायव्हेट लिमिटेड झाली, एलएलपी झाली, कोणाला सुटेबल आहे. तर मी छोटीशी एक कंपॅरिझन बनवलं आहे की जे प्रायव्हेट लिमिटेड कोण बनू शकतं, ज्यांचे टर्नओव्हर्स आहेत चांगले, मॅन्युफॅक्चरर एंटरप्रेन्युअर्स आहे, ज्यांना मोठं लार्ज फंडिंग लागणार आहे. आता मॅन्युफॅक्चर मी स्पेसिफिक याच्यासाठी हायलाइट केला आहे की गव्हर्नमेंटच्या नियमानुसार 1 ऑक्टोबर 2019 पासून ज्यांनी पण पुढे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवली आहे आणि जे पण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आहे, म्हणजे एखादी नवीन गोष्ट ते बनवत आहेत, त्यांना इन्कम टॅक्स मध्ये 15% फ्लॅट टॅक्सेशन गव्हर्नमेंटने दिलेलं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की तुम्हाला एक्सक्यूज मी की तुम्हाला जो रेग्युलर टॅक्सेशन आहे 25%, 30%, जे आम्ही दरवेळेस तुम्हाला सांगतो की सर हायर स्लॅब मध्ये तुम्ही जाणार आहेत, हायर स्लॅब मध्ये तुम्ही जाणार आहे, तर ज्या मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहेत त्यांना ऍज गुड ऍज डायरेक्ट 50% वरती म्हणजे 15% 15% टॅक्सेशन आहे, इन्कम टॅक्सचं त्यांना बेनिफिट अवेलेबल केलेलं आहे. त्याच्यामुळे जे पण लोक मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जात असतात आम्ही त्यांना मोटिवेट करतो, आम्ही त्यांना सांगत असतो की यू बेटर प्रेफर प्रायव्हेट लिमिटेड, कारण की आपलं पर्पज मोठं असतं, आपलं प्लॅनिंग हे लार्ज स्केल वरती असतं किंवा खूप वर्षांसाठी असतं. तर जर आपल्याला आताच 15% इन्कम टॅक्सचा बेनिफिट भेटून गेला तर आपल्याला खूप त्याचा बेनिफिट होऊ शकतो. मला प्रश्न आला तर सरांचा, तर मी त्याच्यावरती पण पुढे त्याच्यावरती मी उत्तर देणार आहे पुढच्या स्लाइड्स मध्ये, सो प्लीज बेअर विथ मी. त्याच्यानंतर कंपनी नेम, सर्वात महत्वाचा विषय की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कंपल्सरी त्याचं नाव एंड विथ प्रायव्हेट लिमिटेड असलं पाहिजे, की XYZ प्रायव्हेट लिमिटेड, ABC प्रायव्हेट लिमिटेड, ABC एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड, शेवट कंपल्सरी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये असतो. आणि LLP मध्ये इट शुड बी एंड विथ LLP, म्हणजे ABC LLP, XYZ LLP, XYZ सर्व्हिसेस LLP. सो त्या पद्धतीने जसं आपण बघा प्रोप्रायटरला बघा कंपल्सरी असं काही नाहीये की मी काही पण नाव शकतो प्रोप्रायटरला. जर मला फक्त हॉटेलचं नाव ठेवायचं तर नुसतं हॉटेल बॉनवन ठेवू शकतो, जी प्रोप्रायटर असू शकते. मी आदित्य एंटरप्राइजेस नाव ठेवू शकतो, मी आदित्य सर्व्हिसेस नाव ठेवू शकतो. मला शेवट काय ठेवायचं याच्यासाठी काही रूल नाही, कारण तेच पार्टनरशिप मध्ये सुद्धा मला असं काही नियम नाहीये. पण ते प्रायव्हेट लिमिटेड आणि LLP ला कंपल्सरी आहे की प्रायव्हेट लिमिटेडचा एंड हा प्रायव्हेट लिमिटेडने झाला पाहिजे आणि LLPचा एंड हा LLPनेच असला पाहिजे. सो अशा पद्धतीने काही बेसिक जे रिक्वायर्ड डिस्टिंक्शन आहे जे इन जनरली पार्लन्स मध्ये आहेत त्या पद्धतीने मी अशा पद्धतीने एक तुमचं प्रायव्हेट लिमिटेड आणि LLPचे डिस्टिंक्शन मी तुम्हाला दिलेलं आहे. याच्यावरती मी अजून एक हायलाइट करतो की खूप साऱ्या लोकांना कन्फ्युजन आहे. सर तुम्ही आम्हाला सांगतात की सर हे प्रायव्हेट लिमिटेडने असलं पाहिजे, LLPने असलं पाहिजे, प्रोप्रायटर आणि पार्टनरशिपला तर सर मी बिंदास नाव ठेवू शकतो. पण जेव्हा मी प्रायव्हेट लिमिटेड आणि लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप बनवतो सर तुम्ही मला भरपूर नंबर ऑफ नावं मागवतात, 5 प्रकारचे मिनिमम तुम्ही नाव मागवता, त्याच्यानंतर तुम्ही अप्लाय करता. आपण एक बेसिक प्रोसिजर समजून घ्या की जी प्रायव्हेट लिमिटेड आणि LLP दोघांना कॉमन आहे की एखादी जर तुम्हाला प्रायव्हेट लिमिटेड किंवा LLP बनवायची आहे तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःचे काहीतरी नावं डिफाईन करायला लागतात आणि हे जे नाव आहे ना हे थोडे युनिक असले पाहिजे. युनिक असण्यामागचं कारण काय हे समजून घ्या की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि LLP हे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स म्हणजे ROCच्या अंडर रन होतात आणि पूर्ण इंडियासाठी एकच बॉडी आहे, म्हणजे पूर्ण देशासाठी हा एकच कायदा आहे, एकच गव्हर्निंग बॉडी आहे. तर जे नाव तुम्ही ठरवताय ते पूर्ण भारतभरात कोणी ठरवू शकतं. त्याच्यामुळे एखादी जर आपण एक्झाम्पल असं समजूया, मी कोणाला पर्टिक्युलरली हायलाइट करत नाही, फक्त एक एक्झाम्पल देतोय की जर आपण रिलायन्स नाव ठेवलं तर रिलायन्स नावाच्या ऑलरेडी खूप साऱ्या कंपनी रजिस्टर आहेत, खूप साऱ्या लोकांचे रिलायन्सच्या नावाने ट्रेडमार्क आहे.
रिलायन्स मध्ये 2 डिस्टिंक्शन्स आहेत. तर जर मला रिलायन्स एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड नाव ठेवायचं तर मला भेटेल का हो साहेब? नाही भेटणार का? कारण की ऑलरेडी ते फेमस नाव आहे आणि ते ऑलरेडी खूप वर्षांपासून आहे, कोणीतरी त्याला रिझर्व केलेले. तर मला एक्झाम्पल रिलायन्स ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड जरी करायचं म्हटलं तरी गव्हर्नमेंट अलाउ करत नाही, कारण की गव्हर्नमेंटच्या नवीन रुल्स नुसार तुमचं नाव नुसतं बघितलं जात नाही, तर तुमच्या नावासोबत तुमच्यासोबत असणारे रजिस्टर्ड ट्रेडमार्क, त्याच्यासोबत असणारे रजिस्टर्ड पेटंट्स, काही कॉपीराइट्स असतील, ते सर्व गोष्टी आता गव्हर्नमेंट पहिलेच चेक करून घेतं. पहिल्याच्या काळात काय व्हायचं, साधारणपणे 2-2.5 वर्षापूर्वी, की आपण एखादी नाव अप्लाय केलं प्रायव्हेट लिमिटेडला किंवा LLP ला, तर जे पण माझं नाव होतं ना ते मला इझिली भेटून जायचं. आपण जेव्हा मी एखादी माझी गोष्ट युनिक करतोय, म्हणजे एक्झाम्पल मी एक माझे पोहे कंपनी बनवतोय, पोहे मॅन्युफॅक्चरिंग, मी एक छान पोह्याचा नवीन प्रॉडक्ट बनवला, मी नाव पण ठेवलं, मला नाव अप्रूव्ह होऊन गेलं, मी मार्केटमध्ये माझं प्रॉडक्ट पण लॉन्च केलं. आणि जेव्हा मी त्या प्रॉडक्टचा ट्रेडमार्क करायला गेलो तेव्हा मला कळलं की कुठल्या तरी आसामच्या एका ठिकाणी हा जे माझं नाव आहे ते मला मोठं करायचं ते कोणीतरी ऑलरेडी ट्रेडमार्क करून घेतलं. यार मग असं होऊन गेलं की माझ्या प्रायव्हेट लिमिटेडचे जे मी नाव ठेवलं ते मला ट्रेडमार्कला भेटतच नाहीये. मला त्याचा कॉपीराइट करता येत नाही, मला त्याचं पेटेंट करता येत नाही. याच्यामुळे माझा लॉस झाला. जेव्हा माझा बिझनेस मोठा होतोय त्या नावापुढे आणि एखाद्या वेळेस त्या व्यक्तीच्या नावाने ट्रेडमार्क त्याने जर माझ्या अगेन्स्ट केस टाकून दिली तर माझं तर मोठं नुकसान झालं. मग यावेळेस करायचं काय, असे खूप सारे प्रॉब्लेम्स पहिले यायचे. त्याच्यामुळे आता गव्हर्नमेंटने काय नवीन लॉन्च केले 2-2.5 वर्षापासून साधारणतः, की तुमच्याकडून ते 4-5 प्रकारचे पहिलेच नावं मागून घेतात की तुम्ही आम्हाला प्रेफरन्स द्या, तुम्हाला पहिल्या प्रेफरन्स मध्ये हे नाव पाहिजे, दुसऱ्या प्रेफरन्स मध्ये हे नाव पाहिजे, तिसऱ्या प्रेफरन्स मध्ये हे नाव पाहिजे. याच्यामध्ये आम्ही सगळे तुमच्या अवेलेबिलिटी चेक करू की कुठल्या नावाला कुठला काही ट्रेडमार्कचा इश्यू नाहीये ना, पेटंटचा इश्यू नाहीये ना, कॉपीराईटचा इश्यू नाहीये ना. मग जर तसे कुठलेच इश्यू नसतील तर तुमचं नाव हे फायनल केलं जातं. तर त्याच्यामुळे गोष्ट लक्षात घ्या, एखाद्या कंपनीचं नाव प्रायव्हेट लिमिटेड LLPचं जर तुम्हाला नाव ठरवायचं तर तुम्ही तुमचा अँगल ओपन असला पाहिजे, तुम्हाला 4 ठिकाणी ते चेक करता आलं पाहिजे. कधी कधी काय होतं, आमच्या स्वतः असं पण काय घडतं की आपण त्याच्यासाठी गव्हर्नमेंटची एक वेबसाईट आहे www.mca.gov.in म्हणून, ज्याच्यावरती आपण नावांची अवेलेबिलिटी पण चेक करतो, तिथे नाव पण ते अवेलेबल दाखवतो. पण काय होतं कधी कधी आपण त्या गोष्टीचा ट्रेडमार्क किंवा कॉपीराइट किंवा पेटंटच्या साईटवरती गव्हर्नमेंटच्या साईटवरती जाऊन चेक करता येत नाही. आपल्याला काय ऑटोमॅटिक काही सर्व्ह लिंक एका ठिकाणी अवेलेबल नाही, आपल्याला 2-3 ठिकाणी सर्च करावं लागतं. एखाद्या वेळेस जर ते नाव आपण अप्लाय करून टाकलं, आपल्याला ऑनलाईन अवेलेबल पण दिसलं, पण जर त्या गोष्टीचा कुठेतरी ट्रेडमार्क रजिस्टर आहे, कॉपीराइट रजिस्टर आहे, त्या केसमध्ये तुमचं नाव रिजेक्शन पण केलं जाऊ शकतं. मग तुम्हाला प्रश्न पडतो की सर यार ऑनलाईन अवेलेबल दिसतं तरी तुम्ही म्हणता नाव भेटत नाही. तर त्याच्या मागचे कारण आहेत. कोणाचा तरी त्या नावाचा ट्रेडमार्क आहे, कोणाचा तरी त्या नावाचा कॉपीराइट आहे, पेटंट आहे, किंवा त्यांच्या काही केसेस चालू आहे गव्हर्नमेंटमध्ये, ते नाव तुम्हाला गव्हर्नमेंट अवेलेबल करून देत नाही. सो तुमच्या प्रायव्हेट लिमिटेड किंवा LLP किंवा FPO किंवा OPCचे नाव हे युनिक पद्धतीने असलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी कसं सर्च करायचं काय त्या बाबतीत ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय. अजून तुम्हाला डिटेल हवे असतील तर तुम्ही 1-to-1 आम्हाला कॉन्टॅक्ट करा. त्या प्रोसिजरला थोडासा वेळ द्यावा लागतो आपल्याला. सो एक मी इन शॉर्ट 2 स्लाइड मध्ये प्रायव्हेट लिमिटेड आणि LLP चे फरक आणि त्याचे जे हायलाइट्स मला पॉइंट करायचे ते मी तुम्हाला सांगितले आहे. लेट्स नेक्स्ट स्टार्ट विथ 1 पर्सन कंपनी, दॅट इज OPC. हे खूप साऱ्या लोकांसाठी ना नवीन कन्सेप्ट आहे. थोडं समजून घ्या आपण OPC म्हणजे काय. इट इज नथिंग बट, मी दुसऱ्या मुद्द्यावरती येते की दॅट इज नथिंग बट ऑर्गनाइज फॉर्म ऑफ प्रोप्रायटरशिप, दॅट इज सिंगल ओनर बिझनेस. म्हणजे बघा आपल्याकडे मोस्ट ऑफ द क्लायंट्स हा प्रोप्रायटरी बिझनेस असतो, इंडिव्हिज्युअल मध्येच लोक बिझनेस करतात. पूर्ण ओव्हरऑल आपण कम्पेअर केलं तर प्रायव्हेट लिमिटेड, पार्टनरशिप फर्म, LLP यांच्या कंपॅरिझनने प्रोप्रायटरशिपची संख्या खूप जास्त आहे. पण जे प्रोप्रायटरशिपचे जे बेनिफिट्स आहे किंवा जे लॉसेस आहे, सर्वात महत्वाचा लॉस आहे तो म्हणजे माझी स्वतःची अनलिमिटेड लायबिलिटी. जर काही झालं तर मी अनलिमिटेड लायबिलिटी आहे खूप साऱ्या गोष्टींना. तर मी त्याच्यामध्ये काय बेनिफिट घेऊ शकतो, त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने ना 1 पर्सन कंपनी OPC एक नवीन कन्सेप्ट लॉन्च केली. खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, थोडं लक्ष देऊन ऐका. स्टार्ट विथ लेस कंप्लायन्स बर्डन अँड मिनिमम रिक्वायरमेंट्स. लक्षात घ्या, तुमची जी पण OPC आपण स्टार्ट करतो आहे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या अंडर आपण तिला रजिस्टर करतो आहोत. म्हणजे सोप्या भाषेत आपण तिला सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि नॅशनल लेवलला तिला आपण रजिस्टर करत आहोत. पण तरी ती कसं काय कंप्लायन्स बर्डन कमी आणि मिनिमम रिक्वायरमेंट आहे तर समजून घ्या. त्याला फक्त एकच शेअर होल्डर लागतो, जसं प्रोप्रायटरला आहे. एकच डायरेक्टर लागतो प्रोप्रायटरशिप सारखा. डायरेक्टर आणि शेअर होल्डर हे एकच व्यक्ती असू शकतात. मिनिमम एक नॉमिनी लागतो. नॉमिनी म्हणजे काय, जसं प्रोप्रायटरशिपला जर एखाद्या जो व्यक्ती चालवतोय त्याला जर काही झालं तर त्याचा बिझनेस बघा, एक्झाम्पल त्याच्या घरच्या कोणी सांभाळत आहे, पण जर त्या व्यक्तीला एक्झाम्पल जर काही होऊन गेले, ते वर्किंग टू नॉन वर्किंग कंडिशनला गेले, तर बघा नुकसान काय होतं ना,
पॅन नंबर चेंज होऊन जातो, जीएसटी नंबर चेंज होतो, खूप साऱ्या गोष्टी चेंज होऊन जातात. पण ह्या जेव्हा आपण 1% कंपन्या ऑर्गनाइज फॉर्म मध्ये येतो त्यावेळेस मध्ये आपले जे लोकांना जे टेन्शन असते की सर माझा जीएसटी नंबर ते चेंज होणार नाही ना, माझा पॅन नंबर ते चेंज होणार नाही ना, सर माझा बँक अकाउंट ते चेंज होणार नाही ना, माझा अकाउंट नंबर ते चेंज होणार नाही, सर माझं इम्पोर्ट एक्सपोर्टचा लायसन्सचा नंबर नाही चेंज होणार ना. हे जे गोष्टींचे त्रास असतात त्या त्रास आपले ओपीसी मध्ये वाचू शकतात. शेवटचं नो नीड ऑफ एनी मिनिमम शेअर कॅपिटल, जो प्रायव्हेट लिमिटेड एलएलपी मध्ये पण आपण बघितलं होतं, तुम्ही 10,000 5,000 इथपासून पण सुरुवात करू शकता. ऑर्गनाइज फॉर्म ऑफ प्रोप्रायटरशिप, मी परत या मुद्द्यावरती येतो की म्हणजे एक प्रकारचा प्रोप्रायटरशिपचा एक ऑर्गनाइज फॉर्म आहे की मी कशा पण कुठे पैसे घेऊ शकतो का, कुठल्याही पद्धतीने पैसे वापरू शकतो का, कुठलाही बिझनेस कधी चालू करू शकतो का. तर ह्या ज्या गोष्टी आहेत की मला ज्या प्रोप्रायटरला अडचणी येतात, सर मला बँकेत लोन भेटत नाही, सर माझी हिस्ट्रीच नाही तेवढ्या वर्षांची, सर माझे रिटर्नच भरले गेलेले नाही, सर ऑनलाईन माझं ना शॉपॅकचं माझ्याकडून वेळेत रिन्युअलच झालं नाही, सर उद्यमचा नंबरच निघत नाही आहे, सर उद्योग आधार होता तर उद्यम मध्ये कन्वर्ट झालं नाही. असे खूप सारे जे प्रॉब्लेम्स आहेत ना जे आपल्याला इंडिव्हिज्युअल लोकांना फेस करायला लागतात, त्याचं एक खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे ओपीसी मध्ये की आपण एक खूप स्टँडर्ड प्लॅटफॉर्म वरती गव्हर्नमेंटच्या सेंट्रल प्लॅटफॉर्म वरती येऊन लागतो आणि त्याच्यामुळे आपली जी एंटिटी आहे ही एक आपण चांगल्या पद्धतीने फ्लरिश करू शकतो. सर्वात हायलाइटेड मुद्दा की लिमिटेड लायबिलिटी प्रोटेक्शन टू डायरेक्टर्स अँड शेअर होल्डर्स. आता हे कसं बघा, प्रोप्रायटरशिप मध्ये काय होतं की ओनर इज फुल लायबल फॉर ऑल द लॉसेस अँड ऑल हिज पर्सनल ऍसेट आर ॲट रिस्क इन केस ऑफ फेल्युअर. म्हणजे जर मी एखादी एजन्सी घेतली एखाद्या गोष्टीची किंवा मी एखाद्या किराणा दुकान टाकले, ते फेल गेलं माझं, मी लोकांकडून पैसे घेतले, उधार घेतली, तर माझं माल तर गेलाच गेला दुकानातला, पण माझे जे पर्सनल ऍसेट आहे ते सुद्धा रिस्क मध्ये असतात जोपर्यंत मी समोरच्याचे पैसे पूर्ण देत नाही. पण तेच ओपीसी मध्ये काय होतं, डायरेक्टरची किंवा शेअर होल्डरची लॅबिलिटी फक्त त्याचं जेवढं शेअर होल्डिंग आहे तिथपर्यंतच मर्यादित आहे. बघा जो प्रायव्हेट लिमिटेड आणि एलएलपी मध्ये जो मुद्दा आपण बघितला, जर एक्झाम्पल माझा लॉस 10 लाखाचा झाला आणि माझं कॅपिटल फक्त 1 लाखाचं आहे, तर मी लायबिलिटी माझी फक्त 1 लाख रुपयांचीच आहे. माझी लायबिलिटी 1 लाख रुपयांचीच आहे. पुढच्या 9 लाखाच्या लॉस साठी माझी पर्सनल ऍसेट जबाबदार राहणार नाही. हा जो लोकांना जो टेन्शन असतं की काय झाल्यावर काय होणार, तर त्याचं एक सुयोग्य असं उत्तर आहे, एनी लॉस ऑर डेट्स, म्हणजे एखादी लॉस किंवा जे पण माझं डोक्यावरती लोन आहे जे पूर्ण बिझनेस नेचरचं आहे ते माझ्या पर्सनल सेव्हिंग किंवा माझ्या पर्सनल ऍसेट्सला वेल्थला माझ्या इम्पॅक्ट करणार नाही. तर जे पण लोकांची प्रोप्रायटरशिप कन्सेप्ट आहे पण ज्यांना रिस्क वाटते काय बिझनेसची, तर त्यांनी ओपीसी मध्ये जायला 100% हरकत नाही. 100% हरकत नाही. त्याच्यानंतर लीगल अँड सोशल स्टेटस फॉर बिझनेस. आता बघा कसं आहे माहिती का, हॅलो भूषण सर. आफ्टर होते, मग त्या केस मध्ये त्यांना पहिले प्रायोरिटी देतात. त्याच्यामुळे प्रायव्हेट लिमिटेड आणि एलएलपी ला इम्पॉर्टन्स. तसंच ओपीसीचा पण हाच फायदा की तुम्ही 1% कंपनी म्हणून जेव्हा गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर रजिस्टर होत आहे तर तुमचं बाय डिफॉल्ट लीगल आणि सोशल स्टेटस वाढून जातं. बँक तुम्हाला एंटरटेन करते, बिझनेस तुम्हाला एंटरटेन करतात, टेंडर मध्ये तुम्हाला प्रायोरिटीज भेटतात. हा मोठा फायदा आहे. इझी टू गेट लोन फ्रॉम बँक ऑलरेडी मी सांगितलं आहे. कम्प्लीट कंट्रोल ऑफ कंपनी विथ द सिंगल ओनर. आता बघा 1% कंपनी म्हणजे काय प्रकार प्रोप्रायटरशिपचा एक कॉर्पोरेट त्याचं स्वरूप आहे. त्याच्यामुळे काय होतं की तुमचं एक व्यक्तीच कॉर्पोरेटला तुम्ही हँडल करू शकता. जसं आपण एखादी केस मध्ये बघा ज्यांनी प्रायव्हेट लिमिटेड बनवली, एलएलपी बनली, मिनिमम 2 डायरेक्टर लागतात, मिनिमम लोकांच्या 2 सह्या लागतात, एलएलपी मध्ये पण सह्या लागतात, प्रत्येक ठिकाणी दोघांचे अग्रीमेंट लागतात. ओपीसीचा फायदा काय, 1% म्हणजे एक व्यक्ती, तर त्यांनी पूर्ण कंपनीचा तो एकटा व्यक्ती कंट्रोल करू शकतो. पुढचं, he can appoint as many as 15 directors in OPC for administrative function without giving any share to them. बघा एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे, एखाद्या व्यक्ती एक ओपीसी मध्ये स्वतःकडे ओनरशिप ठेवू शकतो पण तो मिनिमम 15 डायरेक्टर नेमू शकतो व्हरायटी सेक्टरसाठी. तर एक्झाम्पल आपण असं समजा एबीसी ओपीसी म्हणून बनवली आहे 1% कंपनी, त्यांनी एखादी मोठा फार्म टाकला आहे, एकटे ओनर तेच आहेत पण त्यांच्याकडे ओनरशिप आहे, शेअर होल्डिंग त्यांच्याकडे आहे, मेंबर पण तेच आहे, पण ते 15 प्रकारचे डायरेक्टर अपॉइंट करू शकता जे प्रोफेशनल पद्धतीने तो फार्म किंवा जो बिझनेस आहे तो रन करू शकता. तर बघा इट इज अ व्हेरी क्वाईट इंटरेस्टिंग कन्सेप्ट.
प्रोप्रायटरशिपला कशा पद्धतीने आपण कॉर्पोरेट लेवलला नेऊ शकतो याचे खूप चांगलं उदाहरण आहे. खूप कमी आरओसी कंप्लायन्स आहे, टॅक्स लायबिलिटी आणि सेव्हिंग्स होऊ शकतात. आता कसं बघा, जेव्हा एखादी व्यक्ती प्रोप्रायटर आहे तो स्वतःलाच रेंट देऊ शकत नाही, तो स्वतःलाच सॅलरी घेऊ शकत नाही, तो स्वतःलाच रेम्युनरेशन घेऊ शकत नाही, इंटरेस्ट घेऊ शकत नाही, आणि जर घेतलं तर ते त्याचाच बिझनेस आहे, सर्व टॅक्सेशन त्यालाच लागणार आहे. पण जेव्हा ती 1% कंपनीमध्ये घेतो, तर 1% कंपनीमधून तो जो व्यक्ती स्वतः जो ओनर आहे तो त्याला स्वतःला रेम्युनरेशन घेऊ शकतो, रेंट घेऊ शकतो, इंटरेस्ट घेऊ शकतो. त्याच्यामुळे फायदा काय होतो की एकाच व्यक्तीला 2 प्रकारचे टॅक्सेशनचे बेनिफिट आपल्याला घेता येतात. हा ऍक्च्युली डिटेल मुद्दा आहे, इन शॉर्ट असा एक्सप्लेन करता येणार नाही. ज्यांना ओपीसी मध्ये इंटरेस्ट आहे त्यांना आपण 1 to 1 ही गोष्ट मी क्वेश्चन आन्सरच्या सेशनला आपण परत मी तुम्हाला डिटेल मध्ये ऍडअप करतो. पण एक खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे की ओपीसी मध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने टॅक्स वाचू शकतो आणि आपले पैशांची सेव्हिंग करू शकतो. परपेच्युअल सेक्शन जे मी ऑलरेडी सांगितलं की तुमचा बिझनेस हा कंटिन्यू केला जाऊ शकतो. जर कशा पद्धतीने की एखाद्या जो कंपनी आहे त्याचा जर जो मेन मेंबर आहे त्याची डेथ किंवा त्याने रिटायरमेंट घेतली तरी ओपीसी त्याचा जो नॉमिनी अपॉइंटेड त्याच्या थ्रू त्याच जीएसटी नंबर, त्याच पॅन नंबर, त्याच स्टॅम्प नंबर वरती तो बिझनेस हा कंटिन्यू राहू शकतो. आणि जो नॉमिनी ऑलरेडी अपॉइंटेड त्यांनी केलेला आहे तो जो ओपीसीची खासियत आहे की जेव्हा तुम्ही कधी ओपीसी बनवताय त्यावेळेस तुम्हाला कंपल्सरी नॉमिनी अपॉइंट करावा लागतो. म्हणजे माझा कोण सक्सेसर राहू शकतो, माझा बिझनेस पुढे कोण बघू शकतो, मला पहिल्याच दिवशी अपॉइंट करावा लागतो. नंतर तो आपल्याला चेंज कधी पण करता येतो, पण तुम्हाला ही गोष्ट कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही एखादा बिझनेस चालू केलेला आहे तर त्याचं परपेच्युअलचं किंवा त्याचं कंटिन्युएशनचं टेन्शन तुम्हाला राहणार नाही. सो दिस इज वे द ओपीसी इज. त्याच्या आपण आता ऍडव्हान्टेज समजले, त्याचे थोडेसे डिसएडव्हान्टेजेस आपण समजून घेऊया. पहिला त्याचा सर्वात मोठा तोटा आहे की एक व्यक्ती फक्त एकाच कंपनीमध्ये एकच ओपीसी बनवू शकतो. जसे इंडिव्हिज्युअल मध्ये बघा माणूस 4-5 शॉप्या काढू शकतो, 4-5 प्रकारचे उद्यम काढू शकतो. ओपीसी तो जेव्हा त्याला बनवायचे एखाद्या व्यक्तीला तो एकच व्यक्ती हा ओपीसी बनवू शकतो, त्या दुसऱ्या कंपनीत तो मेंबर राहू शकतो. नॉमिनी हा कंपल्सरी आपण करावा लागतो. सुटेबल ओनली फॉर स्मॉल बिझनेस. त्याचं कारण बघा, थोडं गव्हर्नमेंटने याच्यात थोडी इम्प्रुव्हमेंट करावी अशी आमची अपेक्षा आहे. ओपीसी मध्ये माणूस हा स्मॉल बिझनेसच करू शकतो. याचं कारण की त्याच्यात मॅक्झिमम कॅपिटल फक्त 50 लाख असू शकतं आणि मॅक्झिमम टर्नओव्हर हा 2 कोटी पर्यंत असू शकतो. जर 2 कोटीच्या वरती टर्नओव्हर गेला तर ओपीसीला कंपल्सरी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये कन्वर्ट करावं लागतं. प्रायव्हेट लिमिटेड मध्ये कन्वर्ट केल्यावर मिनिमम 2 डायरेक्टर, बाकीच्या ज्या गोष्टी आपण ऑलरेडी बघितल्या त्या पद्धतीने वर्कआउट होतात. एक जर डिसएडव्हान्टेज सोडला की 50 लाखच कॅपिटल असू शकतं आणि 2 करोडच मॅक्झिमम टर्नओव्हर असू शकतं, तर अदरवाईज ओपीसी मध्ये खूप सारे बेनिफिट्स आहे. फक्त एकच आहे की ओपीसी ही एक व्यक्ती एकच बनवू शकतो किंवा दुसऱ्या कंपनीत नॉमिनी असू शकतो. एका व्यक्तीच्या एकपेक्षा जास्त ओपीसी असू शकत नाही. हे 2 एक मेजर ऍडव्हान्टेज आहे ओपीसीचे. आय होप आय एम क्लिअर टिल द पॉइंट. काय अडचण असतील तर कृपया चॅट बॉक्स मध्ये सांगा. आपल्या क्वेश्चन आन्सर सेशनला मी स्पेसिफिक त्याच्यात हायलाइट करतो. आणि एक इम्पॉर्टंट शेवटचा मुद्दा की जे एनआरआयज आहेत त्यांना ओपीसी बनवायला अलाउड केलं आता गव्हर्नमेंटने. ओके, पहिले अलाउड नव्हतं, पण आता एनआरआय जे नॉन रेसिडेंट इंडिव्हिज्युअल्स आहेत, म्हणजे भारताबाहेर लोक राहतात, ते सुद्धा इंडियामध्ये आता ओपीसी बनवू शकतात. पुढचं, फार्मर प्रोड्युसर कंपनी, द मोस्ट हायलाइटिंग पॉइंट ऑफ द सेशन. सेशन म्हणण्यापेक्षा आपल्याला मार्केटला सर्वात जास्त डिमांडेड कन्सेप्ट आहे फार्मर प्रोड्युसर. फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणजे काय, सोप्या भाषेत जर मी मराठीत सांगतो की जे फार्मर्स आहे, जे एक व्यक्ती जो एक शेतकरी आहे, जो शेती पण करतोय, त्याला त्याचा माल पण विकायचा आहे, त्याला मार्केट कमिटी पण सांभाळायची, व्यापाराला पण सांभाळायचंय, निसर्गाचे दुनियाभरचे त्रास आहेत ते पण त्या बिचारा सांभाळायला लागतात. एकटा व्यक्ती काय काय करणार. पण जर आपण असं समजलं की 10 शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी सर्व मिळून एकत्र पद्धतीने 10 शेतकऱ्यांनी त्यांच्या पूर्ण जेवढं पण शेतीत पिकवलं ते सर्व एकत्र केलं आणि त्या सर्व 10 लोकांनी मिळून एकत्र एखाद्या ठिकाणी विकलं, तर विचार करा ते किती चांगल्या लेवलला विकू शकता, 2 पैसे चांगले कमवू शकता. 10 लोकांचा जर पैसा एकत्र झाला तर ते निसर्गाचे जे नुकसान आहे ते कसं ते वाचू शकता, कसं ऍडव्हान्स पद्धतीची मशिनरी वापरून ते शेती करू शकता. बघा, एकीचं बळ जे म्हणतो आपण त्याला की अनेक लोकांपासून जे एकीचं बळ मिळतं, त्या एकीच्या बळाची खूप चांगली कन्सेप्ट आहे फार्मर प्रोड्युसर कंपनी. याला शेती उद्योगाला एक कॉर्पोरेट स्वरूप आलेलं आहे फार्मर प्रोड्युसर कंपनीचं. तर ह्याच्यासाठी जे डिटेल आहे मी तुम्हाला कृपया विनंती करतो की मी एक लिंक दिलेली आहे युट्यूबची, मी तुम्हाला आता लाईव्ह दाखवतो ती लिंक. 1 मिनिट.
आमचं मिर्झा कोतकरचं युट्यूब वरती चॅनल आहे. आय होप माझं ही स्क्रीन दिसतंय सर्वांना. हो हो तर कृपया प्रत्येकाला माझी विनंती आहे, जे पण सेशन अटेंड करतायत त्यांनी, की युट्यूब वरती जावं. मी थोडंसं परत एकदा हायलाइट करून दाखवतो. आपण ज्या युट्यूब वरती जातो, युट्यूब जे आपण ओपन करतो, तर जे पण आपण व्हिडिओ भेटतो त्या प्रत्येक कुठलं तरी चॅनल असतं. तर इथं तुम्ही आमच्या फर्मचं नाव म्हणजे मिर्झा कोतकर एवढं सुद्धा टाईप केलं तुम्ही, मिर्झा कोतकर कंपनीचं बघा एक चॅनल ओपन होतं. याला कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि जेव्हा तुम्ही चॅनलला क्लिक करता तिथं बघा व्हिडिओज म्हणून आलेले आहे. त्याच्यामध्ये आम्ही ना एक नॉलेज सिरीज अपडेट केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण भरपूर प्रकारचे लेक्चर्स अपलोड केलेले आहेत. म्हणजे तुम्ही टीडीएस बद्दल असेल, नवीन बिझनेसच्या असतील, जीएसटी बद्दल असेल, स्टार्टअप इंडिया सबसिडी बद्दल आहे, फार्मर प्रोड्युसर बद्दल स्पेसिफिकली मी हायलाइट करतो की त्याच्यामध्ये खूप डिटेल पद्धतीने त्याच्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने गालिब सरांनी ऑलरेडी मागच्या वर्षी एक्सप्लेन केलं होतं आहे. त्याला व्ह्यूज पण खूप चांगले आहेत. आणि माझी अशी विनंती की फार्मर प्रोड्युसर ही खूप वेगळी कन्सेप्ट, याच्यावरती पूर्ण एक लेक्चर होऊ शकतं. तर ज्यांना फार्मर प्रोड्युसर बद्दल थोडी डिटेल माहिती हवी त्यांनी कृपया ह्या लिंकला जाऊन हे पूर्ण व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला फार्मर प्रोड्युसर बद्दल असले जे पण काही शंका आहेत किंवा ज्या तुम्हाला खरं माहिती करून घ्यायची, तुम्हाला इथे डिटेलमध्ये माहिती होईल. आणि याच्या व्यतिरिक्त पण खूप सारे आम्ही तिथे व्हिडिओज अपडेट केलेले आहे. आय होप तुम्हाला ते खूप बेनिफिशियल राहतील. सो लेट्स अगेन स्टार्ट विथ दिस. तर फार्मर प्रोड्युसर बद्दलचा मी मुद्दा थोडा टाळतोय. त्याच्यात जे काही पॉईंट्स असतील आपण फक्त क्वेश्चन अँड आन्सर सेशनला घेऊया. एक महत्वाचा मुद्दा आता स्क्रीन दिसते परत दुसरी सर. हॅलो, आवाज येतोय माझा? येस. येस. तो सर्वात कळीचा मुद्दा आहे हा की इन्कम टॅक्स काय सर. ज्यांनी मला आता क्वेश्चन विचारला फार्मर प्रोड्युसर बद्दल, सर क्वेश्चन अँड आन्सर सेशनला आपण त्याच्याबद्दल बोलूया. फक्त मला थोडा वेळ द्या अजून. इन्कम टॅक्स रेट कंपॅरिझन मध्ये बघा मी तुम्हाला एक चार्ट बनवून दिला आहे की प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये बघा 15% ते 30% चार प्रकारचे टॅक्सेशनचे रेट्स आहेत. जसं मी सांगितलं मॅन्युफॅक्चरचा 15%, त्याच्यात अजून काही क्लॉजेस जर आपल्याकडून फॉलो नाही झाले तर 22%, 25%, मग 30% असे चार प्रकारचे टॅक्सेशन रेट्स आहेत प्रायव्हेट लिमिटेडचे. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपला 30% रेट आहे. 1% कंपनीला 30% आहे. पण त्याच्यात पण आपण खूप चांगल्या पद्धतीने टॅक्स सेव्हिंग करू शकतो. त्याच्याबद्दल पण मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे. पार्टनरशिप फर्म 30%. फार्मर प्रोड्युसर कंपनी याच्यात जर तुम्हाला टॅक्सेशनचं एक्झम्पशन भेटू शकतं जर तुम्ही स्पेसिफिक ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटीज मध्ये जर तुम्ही एंगेज असाल तर. त्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज आहेत तुम्ही काही व्हिडिओमध्ये बघू शकता. किंवा मी स्पेसिफिक एक सांगेल की ज्यांना एपीओ बद्दल माहिती त्यांनी गालिब सरांना कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला इन डिटेल खूप छान पद्धतीने एक्सप्लेन करतील. नाही तर अदरवाईज जर त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही स्पेसिफिक एंगेज नसेल तर 25% ते 30%. नुसतं टॅक्सेशन सोडून पण खूप सारे बेनिफिट्स आहे गव्हर्नमेंटच्या फार्मर प्रोड्युसरला. त्यासाठी तुम्ही त्यांना गालिब सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. सो दिस इज लाईक ओव्हरऑल ही समरी आहे आपली इन्कम टॅक्सच्या रेटची, ज्याच्यावरती सर्व माणसाची खरी गाडी अडते की सर इतना तो कमा रहा, इतना टर्नओवर तो बढ़ा रहा है सर, लेकिन टॅक्स बहुत बढ़ रहा है सर, इसका कुछ क्या फायदा. तर याची एक मी तुम्हाला एक शॉर्ट समरी दिलेली आहे. आय होप तुम्ही ते लक्षात घ्याल. आता महत्वाचा मुद्दा जो ज्यांनी आता मागच्या वर्षात बनवलाय त्यांच्यासाठी खूप महत्वाचा मुद्दा, कृपया प्रत्येकाने लक्ष देऊन ऐकायचं आहे की मला काय काय कंप्लायन्स करायचे आहे. तर मी ना त्याला 2-3 गोष्टीमध्ये बनवलं आहे की प्रायव्हेट लिमिटेड, 1% कंपनी आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी ह्या तिघांना एक प्रकारचा कंप्लायन्स ऍप्लिकेबल आहे. एलएलपी ला थोडा वेगळ्या प्रकारचा कंप्लायन्स ऍप्लिकेबल जो मी पुढच्या शीटला घेतला आहे. तर आपण हा समजून घ्या प्रायव्हेट लिमिटेड, 1% कंपनी, एफपीओ. त्याच्यात काय काय कंप्लायन्सेस आहेत. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे डायरेक्टरचा केवायसी. केवायसी प्रत्येकाने ऐकला असेल की सर केवायसी मागता आधारला मोबाईल लिंक आहे का, माझी डिजिटल सिग्नेचर आहे का. तर डायरेक्टर केवायसी म्हणजे काय, जो व्यक्ती कंपनी डायरेक्टर होतो त्याला दरवर्षी, लक्षात घ्या, त्याला दरवर्षी त्याला त्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याची लेटेस्ट डिजिटल क्लास 3 सिग्नेचर, आता ह्या वर्षापासून क्लास 3 कंपल्सरी झालेली आहे. तर त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, सेल्फ अटेस्टेड, त्यांच्या बँकेच्या डिटेल, त्यांचं लेटेस्ट डीएससी घेऊन दरवर्षी गव्हर्नमेंटला आपल्याला प्रूव्ह करावं लागतं की मी स्टील डायरेक्टर आहे, मी अजून सुद्धा अलाइव्ह आहे, माझ्या नावाचं कोणी चुकीचं बेनिफिट घेत नाही आहे, ज्याला मला माहित नाहीये. जे लोक जे फ्रॉडुलंट ऍक्टिव्हिटीज करता अशांसाठी खूप महत्वाचा विषय की तुम्हाला दरवर्षी तुमचं डायरेक्टरशिपची केवायसी आरओसी सोबत अपडेट करावी लागते. बघा
आपण जसं बँकेत जातो तेव्हा ते विचारता एखादी काही गोष्ट करता तुमचा आधारला मोबाईल लिंक आहे का, नसेल तर करून घ्या. जर 5 का 7 वर्ष तुम्हाला आधारला तुमचे फिंगरप्रिंट अपडेट करायला लागतात, असं जसा नियम आहे तशा पद्धतीने जर तुम्ही कुठल्या प्रायव्हेट लिमिटेड 1% कंपनी किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी डायरेक्टर असाल, तर तुम्ही कुठल्या पण कंपनी असाल, तुम्हाला तुमच्या डायरेक्टरचं केवायसी दरवर्षी कंपल्सरी करावंच लागतं, याला ऑप्शन नाही. त्याची दरवर्षाची शेवटची तारीख असते 30 सप्टेंबर. म्हणजे आता जे आपलं आर्थिक वर्ष संपलं 31 मार्च 21, त्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर आहे. आणि जर 30 सप्टेंबरच्या जर आपण केवायसी केलं नाही तर 5,000 रुपये पर डायरेक्टर पर इयर ही लेट फीज आहे. लक्षात घ्या, गव्हर्नमेंटचं एमसीए मध्ये गोष्ट महत्वाची की प्रत्येक ठिकाणी गव्हर्नमेंटने लेट फीज लावलेली. त्याच्यामुळे आपला फार महत्वाचा मुद्दा की जेव्हा मी तुम्हाला ऑफिसमधून एखाद्या गोष्टीची रिक्वायरमेंट देऊ तर कृपया तुम्ही टाइम टू टाइम आम्हाला त्याचे डॉक्युमेंटेशन अपडेट करायचे. ऑलरेडी मागच्या वर्षात खूप साऱ्या लोकांनी त्यांचे केवायसी फार वेळ आम्हाला दिल्या होत्या. आमचे फोन आले, त्यांनी प्रत्येकाने वेळ दिले. खूप कमी लोकांचा स्मार्ट आठवत असेल की ज्यांना लेट फी लागली. आम्ही प्रयत्नच करतो की कोणाला लेट फी नाही लागली पाहिजे. त्याच्यात तुमचा पण एक हा रोल आहे की आम्ही जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी इन्फॉर्मेशन मागवतोय ते कृपया तुम्ही ती वेळेत द्यायची, म्हणजे आपल्या लेट फीज आपल्याला लागणार नाही. बघा 5,000 पर डायरेक्टर ही गोष्ट छोटी वाटते 2 डायरेक्टरला. जेव्हा फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये 10 डायरेक्टर आहे, 10 डायरेक्टरांचे केवायसी करायचंय, विचार करा लेट फीज 50,000 होऊन जाते. तर विचार करा लार्ज स्केल ही गोष्ट किती मोठ्या लेवलला आहे. त्याच्यामुळे कंपल्सरी प्रत्येकाने ह्या गोष्ट समजा की 30 सप्टेंबरच्या डायरेक्टर केवायसी कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर एक दुसरा फॉर्म ऍप्लिकेबल असतो तो म्हणजे DPT3. आता DPT3 म्हणजे काय की प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये एक तर तुम्हाला अनसिक्युअर्ड लोन घेणं अलाउड नाही आहे. जरी तुम्ही अनसिक्युअर्ड आणि सिक्युअर्ड लोन जर घेतलंच, म्हणजे एक्झाम्पल जसं बघा प्रोप्रायटर मध्ये पार्टनरशिप मध्ये आपण मित्राकडून इमर्जन्सी पैसे लागतात त्याच्याकडून पैसे घेऊन टाकतो. दे रे बाबा 1,00,000 रुपये, दे रे बाबा 50,000 रुपये, दे रे बाबा तुला आठवड्याभरासाठी पैसे, मी तुला परत पैसे देतो. अशा पद्धतीने प्रायव्हेट लिमिटेड 1% किंवा एफपीओ मध्ये करता येत नाही. ते जर तसं जर चुकून काही केलं तर त्याचा स्वतःचा एक फॉर्म असतो DPT3 म्हणून. तो पण तुम्हाला 31 मार्च संपल्यानंतर पुढच्या 90 दिवसांच्या म्हणजे 30 जूनला दरवर्षी तुम्हाला फॉर्म सबमिट करावा लागतो, ज्याच्यात तुम्हाला प्रत्येक गोष्टीच्या डिटेल प्रोव्हाइड करायला लागतात. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटची एक नॉर्मल फी असते जी 300 रुपये ते 600 रुपयापर्यंत असते तुमच्या कॅपिटल नुसार. इंटरेस्टिंगली त्या नॉर्मल फी पेक्षा त्याची लेट फी खूप इंटरेस्टिंग आहे. बघा नॉर्मल फी प्लस जर तुम्ही 30 जूनच्या तो फॉर्म नाही टाकला तर तुम्हाला 2 टाइम्स ते 12 टाइम्स ऑफ नॉर्मल फीस तुम्हाला लेट फी ऍप्लिकेबल आहे. म्हणजे कसं, जर तुम्ही नॉर्मल फी 30 जूनच्या आत नाही भरली आणि पुढच्या 30 दिवसात 30 जुलैमध्ये जर तुम्ही तुमचा फॉर्म DP3 भरला तर तुम्हाला ₹100 लेट फी प्लस 300 रुपये नॉर्मल फी अशी 900 रुपये फी लागणार एका फॉर्मची. तेच तुम्ही 30 दिवस ते 60 दिवसांच्या आत भरलं तर मिनिमम 300 रुपये तुमची नॉर्मल फी, तर त्याच्या 4 टाइम म्हणजे 300 इंटू 4 प्लस 300 रुपये नॉर्मल फी अशी 1,500 रुपये फी लागणार. तर अशा पद्धतीने बघा म्हणजे तुमची नॉर्मल फी 300 रुपये पेक्षा पर्यंत सुद्धा फॉर्म भरला नाही तर तुम्ही 300 इंटू 12 ते 36 3,600 प्लस 300 रुपये नॉर्मल फी म्हणजे तुम्हाला 3,900 फी ही लागू शकते. लक्षात घ्या DPT3 किंवा जे पण पुढचे फॉर्म्स आहे यांना गव्हर्नमेंटने अशा कंपाऊंडिंग फीस ठेवलेल्या आहेत. नॉर्मल फी तर मिनिमम 300 ते 600 असते, त्याच्यापेक्षा जास्त लेट फीज असतात. त्याची माझी प्रत्येकाला विनंती, मागच्या वर्षात खूप साऱ्या जे नवीन आमच्याकडे प्रायव्हेट लिमिटेड आल्यात काही किंवा मला आपण LLP झाल्यात किंवा जे OPC झाल्या आमच्याकडे जे दुसरीकडे फॉर्मेशन झाले होते त्यांचे खूप सारे फॉर्म्सच भरले होते. ते विचार करा त्यांनी खूप साऱ्या लेट फीज भरलेल्या आहे. आता DP3 ची तरी लिमिटेशन म्हणजे काही पुढची तुम्हाला दाखवणार आहे याच्यात अजून त्यांना तर कॅपिंगच नाहीये, म्हणजे 10,000 15,000 20,000 सुद्धा लेट फी काही लोकांनी भरल्या. त्याच्या पुढचा फॉर्म असतो MSME 1. प्रत्येकाने MSME ऐकले, मिडियम अँड स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस. याच्यासाठी ना गव्हर्नमेंटने महत्वाचा मुद्दा आणलाय की लक्षात घ्या, डिटेल्स रिगार्डिंग ड्यूज आर पेंडिंग फॉर मोर दॅन 45 डेज अँड पेमेंट्स मेड आफ्टर 45 डेज टू MSME सप्लायर. म्हणजे ज्या व्यक्तींच्या प्रायव्हेट लिमिटेड आहे, OPC आहे, FPO आहे, LLPs आहे, त्यांना कंपल्सरी त्यांना वर्षातून 2दा म्हणजे अर्धा वर्ष झालं, हाफ इयर झालं की त्याच्या पुढच्या 1 महिन्यामध्ये की तुम्हाला माझं 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर माझा आता बिझनेस झाला, त्याच्यात जेवढे पण मी सेल परचेस केले, जेवढे पण मला पर्टिक्युलर आपण परचेस हायलाइट करूया, या लोकांकडून मी वस्तू विकत घेतलेल्या आहे, तर किती लोकांचं पेमेंट 45 दिवसांपेक्षा जास्त अजून माझ्याकडून झालेलं नाहीये.
आणि कितीतरी असे लोक ज्यांना 45 दिवसांनंतर मी पेमेंट केलं, याची पूर्ण डिटेल आता आपल्याला गव्हर्नमेंटला द्यावी लागणार आहे. आता तुम्ही पेपरला काही लोकांनी वाचता असेल की माहिती, ते गव्हर्नमेंटने बघा जीएसटी डिपार्टमेंटने किंवा गव्हर्नमेंट आणलं असतं की एमएसएमई वाल्यांना 45 दिवसांनंतर पेमेंट कसं गेलं पाहिजे, याच्यावरती गव्हर्नमेंटने एक प्रकारची मोहीम राबवली होती, एक मुवमेंट घेतली होती. त्याच्यानंतर त्यांनी फॉर्म लॉन्च केला की प्रत्येक प्रायव्हेट लिमिटेड ओपीसी नेपीने वर्षातून 2दा फॉर्म भरायचा आहे. पहिला हाफ इयर झाल्यानंतर पुढच्या 30 एप्रिल पर्यंत की तुम्ही जेवढे पण 45 दिवसांच्या तुमचे पेमेंट होते, 45 दिवसांपेक्षा ज्यांचे जास्त पेमेंट राहून गेलेले आणि ज्यांचे 45 दिवसानंतर तुम्ही पेमेंट केल्यात, प्रत्येक जे एमएसएमई पार्टी म्हणजे जे एमएसएमई म्हणून रजिस्टर आहे, ज्यांचा उद्योग आधार आहे, ज्यांचा उद्योग नंबर आहे, त्यांना तुम्ही कसे पेमेंट केले त्यांचे नंबर्स तुम्हाला तिथे फॉर्मला तुम्हाला द्यायचं आहे. एक नवीन एक कंप्लायन्स त्यांनी गव्हर्नमेंटने काढलेला आहे. त्याच्यानंतर म्हणजे जे सोप्या भाषेत आपले जे फायनान्शियल्स असतात, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डायरेक्टर रिपोर्ट, कॅश फ्लो स्टेटमेंट, हे जे पण आपण जे बनवतो, जे टॅक्स ऑडिटच्या वेळेस किंवा ऑडिटच्या वेळेस, तर हा जो जसं मी स्टॅट्युटरी ऑडिट सांगितलं, तर हे नुसते बनवून चालत नाही, ते ऑनलाईन अपलोड करायला लागतं. तर याची ऑनलाईन अपलोडिंगची डेट आहे 29 ऑक्टोबर प्रत्येक वर्षाची, किंवा तुमची डे पण एजीएम होल्डिंग डेट आहे. म्हणजे जसं मी सांगितलं, वर्षातून 4 वेळेस बोर्ड मीटिंग झाल्या पाहिजे. त्याच्यात प्रायव्हेट लिमिटेड, ओपीसी, एफपीओ ची वर्षातून एकदा ही एजीएम झाली पाहिजे, म्हणजे अॅन्युअल जनरल मीटिंग. तसं बघा बँकेच्या आपल्या मीटिंग्स असतात वर्षातून एकदा, कोऑपरेटिव्ह बँकेच्या या रिलायन्स, टाटा बघा कशा स्वतःच्या वर्षातून एकदा एजीएम घेत असते, अॅन्युअल जनरल मीटिंग. त्या पद्धतीची प्रायव्हेट लिमिटेडला पण एजीएम ही कंपल्सरी असते 30 दिवस. तर जर एजीएम ची शेवटची तारीख 30 सप्टेंबर असते, त्याच्या पुढे 30 दिवस म्हणजे 29 ऑक्टोबर, दोघांपेक्षा जी पण डेट लवकर असेल त्याच्यात आपल्याला एओसी 4 भरावा लागतो. सोप्या भाषेत माझं एकच सांगणं आहे प्रत्येकाला, की प्रत्येकाने टार्गेट ठेवायचं की जुलै महिन्यापर्यंत आपले ऑडिट कंपल्सरी आवरलेच गेले पाहिजे. आपण वाट बघायची नाही, कारण की आपण भले टॅक्स ऑडिटची डेट वाढून जाते, काय होऊन जातं टॅक्स ऑडिटची डेट आहे ना ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर होऊन जाते, पण आरओसीच्या डेट बदलत नाही. त्याच्यामध्ये आपण प्रायव्हेट लिमिटेड, ओपीसी, एफपीओ बनलाय किंवा एलएलपी बनलाय, त्यांनी टार्गेट ठेवायचं की 31 जुलैच्या आत माझं सर्व काम झालंच पाहिजे. त्याच्यामुळे म्हणजे माझे पुढचे कंप्लायन्सेस खूप सोपे होतात आणि मला लेट फी लागत नाही. तर लेट फी का लागत नाही बघा, याची लेट फी बघा किती आहे. जर हा फॉर्म आपण वेळेत अपलोड नाही केला तर आपला 100 रुपये पर डे फाईन आहे आणि त्याला मॅक्झिमम काहीच लिमिट नाही. म्हणजे एक्झाम्पल, जर तुम्ही 100 दिवसांनी भरला तर तुम्हाला 10,000 रुपये लेट फी आहे. तुम्ही 2 वर्षापर्यंत नाही भरला तर तुम्ही इमॅजिन करा 365 इंटू 2 किती झाले, ते 750 ऍव्हरेज दिवस. त्याच्यामध्ये 700-750 ऍव्हरेज दिवस, त्याला 100 रुपये म्हणजे 75,000 पर्यंत फी जाऊ शकते साहेब. अंदाज घ्या की आपल्याला प्रायव्हेट लिमिटेड मध्ये गव्हर्नमेंटने कुठलीच आतापर्यंत सूट आणली नाही फीस मध्ये देण्यामध्ये. फक्त मागच्या एकदा जीएसटीच्या मागच्या जो आपला पॅन्डेमिक झाला त्याच्यात थोड्याशा त्यांनी सूट दिल्या होत्या, पण आरओसीच्या फॉर्म्सला शक्यतो सूट भेटत नाही. त्याच्यामुळे माझी एवढीच विनंती आहे प्रत्येकाला की ज्यांनी पण मॅन्युफॅक्चरिंग पण त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत त्यांनी लक्ष द्यायचं की मला काम करता करता मला कंप्लायन्स कडे पण लक्ष देणं आहे. सीएनच्या ऑफिसमधून फोन आता तो डाटा मला वेळेत पोहोचणं आहे आणि मी टार्गेट ठेवायचं की माझं ऑडिट 31 जुलैच्या आवरले गेले पाहिजे. भले पुढे डेट वाढवून मी माझ्या एंडला करणं प्रिपेअर राहील. त्याच्यानंतर पुढचं एमजीटी 7 फॉर्म मध्ये तुमचे जे डायरेक्टर्स, शेअर होल्डर्स मध्ये जे पण काही चेंजेस झाले, एलएलपी मध्ये जो डायरेक्टर चेंज झाले असतील, मेंबर चेंज झाले असतील, तर जो पण स्ट्रक्चर तुमचं चेंज झालंय, कोणाचा शेअर वाढला 10% ते 30% झाला, कोणाचा 30% 10% झाला, त्या सर्व गोष्टी तुम्हाला कळवाव्या लागतात. त्याची ड्यू डेट आहे तुमची एजीएम झाल्यानंतर त्याच्या 60 दिवसाच्या आत किंवा 29 नोव्हेंबर शेवटची त्याची लास्ट तारीख असते. दोघांपैकी जी लवकर येईल ती. त्याला पण बघा वेळेत गेल्यानंतर 100 रुपये पर डे फाईन आहे. 100 रुपये पर डे फाईन. त्याला पण बघा नो मॅक्झिमम कॅपिंग ऑन लेट फीज. नो मॅक्झिमम कॅपिंग ऑन लेट फीज म्हणजे काय, वेळेत नाही भरलं तर तुमचं 100 रुपयाचं तुमचं दररोजचं चलन चालून गेलेलं आहे. तुम्ही ज्या दिवसापर्यंत लेट करत जाल तोपर्यंत 100 रुपयाचं डेली फाईन. त्याच्यामुळे प्रयत्न करायचा आपण की वेळेच्या आत हे सर्व गेलं पाहिजे. ऑडिटरने म्हणजे तुमच्या सीएननी डाटा मागवल्यानंतर त्यांना तो वेळ दिला पाहिजे. त्याला कंटाळा करू नका, कारण की तुम्ही एकदम शेवटी आणून दिलं, शेवटी काय त्रास होतो, शेवटचे 5-7 दिवस तर गव्हर्नमेंटची साईटच चालत नाही. मग कधीतरी ती रात्री चालते, मग त्यामध्ये सर्व लोकांचा डाटा अपलोड होत नाही, लेट फी लागतात, मग त्याच्यामुळे कन्फ्युजन्स होतात. म्हणून माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाने ज्यांनी पण बनवलंय 31 जुलैचं आपण टार्गेट ठेवलं पाहिजे की त्याच्यात मला सर्व गोष्टी माझ्या आवरून घ्यायच्या आहेत. त्यानंतर एडीटी 1 ऑडिटर अपॉइंटमेंट, की तुम्हाला पहिल्या एजे मध्ये 5 वर्षांसाठी ऑडिटर अपॉइंट करता येतो आणि तुम्हाला 14 ऑक्टोबरच्या तो फॉर्म भरावा लागतो, किंवा जेव्हापासून तुम्ही एजीएम घेतली त्याच्या 15 दिवसांच्या तुम्हाला फॉर्म हा भरून घ्यावा लागतो. याला काही लेट फीज ऍप्लिकेबल नाहीये. इंटरेस्टिंग अशी गोष्ट की पहिल्या एजे मध्ये तुम्ही जो ऑडिटर अपॉइंट करता पुढच्या 5 वर्षांसाठी असतो, म्हणजे हा फॉर्म एकदा 5 वर्षात एकदा आपल्याला भरायचा आहे.
त्याच्यानंतर अॅन्युअल जनरल मीटिंग जे आपण शिकलो की 30 सप्टेंबर त्याची शेवटची तारीख आहे आणि त्याला काही लेट फीज ऍप्लिकेबल नाही, त्याला काही असा पर्टिक्युलर फॉर्म नाही, ही मीटिंग आहे, आपण मीटिंग आपल्या पुरतं घेतोय. अजून एक फॉर्म आहे ज्याच्यामध्ये माझा टाकायचं चुकून राहून गेला, दॅट इज कॉल्ड फॉर्म 20A. त्या 20A फॉर्म म्हणजे काय बघा, आता रिसेंटली आम्ही जेवढ्या पण 6 महिन्यात किंवा ज्या लोकांनी त्यांच्या बनवलाय प्रायव्हेट लिमिटेड, एफपीओ, ओपीसी, एलएलपी, त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला कंपल्सरी बँकेतून एंट्री लागणार आहे तुमच्या डायरेक्टर लोकांची. हा काय, हा फॉर्म 20A म्हणून आहे की म्हणजे एक्झाम्पल तुम्ही भले कंपनी बनवली, कंपनीचं स्वतःचं एक लिगल अस्तित्व आहे, ती तुमच्यापेक्षा वेगळी आहे, तर जेव्हा तुम्हाला तिचं मेंबर व्हायचं तर तुम्हाला तिचं शेअर परचेस करावं लागतं. त्याच्यासाठी तुम्हाला बँकेचं अकाउंट उघडून बँकेच्या अकाउंट मध्ये उघडल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पर्सनल जे पण डायरेक्टर मेंबर्स आहेत त्यांच्या अकाउंट मध्ये बघा आम्ही ती एंट्री टाकायला होतो कंपनीच्या अकाउंटला, तर हा फॉर्म 20A असतो. त्याच्यामुळे तो सुद्धा हा कंपल्सरी आहे. त्याच्या आपली प्रायव्हेट लिमिटेड बनवल्यानंतर जेव्हा मी तुम्हाला सांगू की प्रायोरिटीने बँक अकाउंट ओपन करा आणि तुमच्या स्वतःच्या इंडिव्हिज्युअल अकाउंट्स मधून प्रायव्हेट लिमिटेड किंवा एलएलपी किंवा ओपीसी, एफपीओ यांच्या ज्या अकाउंट इंडिव्हिज्युअल अकाउंट तिथे तेवढा तुमचा जेवढा पर्टिक्युलर शेअर आहे, एक्झाम्पल 10,000 असेल, 20,000 असेल, 50,000 असेल, लाख रुपये असेल, तर प्रायोरिटीने बँकिंगची एंट्री द्या. कॅश डिपॉझिट चालत नाही, सेलचे चेक चालत नाही, तुम्हाला कंपल्सरी बँक टू बँक ही ट्रान्सफर घ्यावी लागते. त्याच्यामुळे फॉर्म 20 ते माझा चुकून मेन्शन करायचा राहिला, पण जे पण लोकांनी आतापर्यंत एंट्रीज केल्या नसतील फॉर्मेशन केल्यानंतर त्यांना विनंती आहे की त्यांनी प्रायोरिटीने करा, आणि जे लोक नवीन ऑलरेडी फॉर्मेशन करणार आहेत त्यांना ऑलरेडी आम्ही सांगितलंच आहे गोष्टी. नवीन अजून अशी गोष्ट आलेली आहे की याच्यात माझ्याकडून आय थिंक शेवटच्या स्लाइड मध्ये आहे, तरी मी इथेच हायलाइट करतो की एखादी व्यक्ती नवीन प्रायव्हेट लिमिटेड, एफपीओ, एलएलपी बनवते, त्याचा कंपल्सरी आता तुमचा जीएसटी नंबर, पॅन नंबर, टॅन नंबर, पीएफ नंबर, एएसआयसी नंबर, असे खूप सारे नंबर गव्हर्नमेंट स्वतःहूनच पहिले देत आहे. पॅन नंबर आणि पॅन नंबर कंपल्सरी आहे. जीएसटी आम्ही पर्टिक्युलरली अप्लाय करत नाही कारण की त्याच्यात इतका वेळ निघून जातो की आपलं काम व्यवस्थित होत नाही. कंपनी जे फॉर्मेशन 8 ते 15 दिवसात होते तिला साधारणपणे महिना दीड महिना लागून जातो. म्हणून आम्ही काय करतो की प्रायव्हेट लिमिटेड फक्त पॅन टॅन अप्लाय करतो. आता त्याच्यासोबतच बँक पण तुम्हाला सिलेक्शन कंपल्सरी झालंय. 4-5 गव्हर्नमेंट बँक्स आहेत, स्टेट बँक ऑफ इंडिया, आय थिंक बँक ऑफ इंडिया आहे, नाही बँक ऑफ बडोदा आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, प्रायव्हेट मध्ये ऍक्सिस, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय आहेत. तुम्हाला बाय डिफॉल्ट कंपल्सरी पण अकाउंट तिथं कंपल्सरी उघडावं लागतं. तर आमचं एक सजेशन आहे इथे, कंपल्सरी नाही पण आम्ही सजेशन देऊ तुम्हाला की तुम्ही प्रेफरेबली कधी पण गव्हर्नमेंट बँक प्रेफर करा. आपण काय करतो ना की प्रायव्हेट बँक प्रेफर करतो, आयसीआयसीआय माझं फास्ट काम होतं सर, हॅसल फ्री काम होतं, पण त्यांचे चार्जेस पण खूप असतात आणि त्यांचे ना सर्टिफिकेशन पण खूप असतात आणि खूप काही काही ऍप्सड नावाचे ते सर्टिफिकेशन मागवतात की ज्याच्यावरती कोणाचाच कंट्रोल नसतो. आणि पर्टिक्युलर सीए लोकांच्या, आमची जी इन्स्टिट्यूट आहे, आमच्या इन्स्टिट्यूट आमच्यासाठी काही रेस्ट्रिक्शन्स आणलेले आहेत, त्याच्यामुळे काही सर्टिफिकेशन आम्हाला केवायसीचे देता येत नाही किंवा XYZ काही गोष्टी आम्हाला अडचणीचे येऊन जातात. आम्ही डेफिनेटली सजेस्ट करू की तुम्ही डेफिनेटली गव्हर्नमेंट बँक प्रेफर केली पाहिजे. पुढे एलएलपी मध्ये शॉर्ट मध्ये की डायरेक्टर केवायसी, इथे पण प्रत्येक मेंबरला डायरेक्टरला करायचा आहे. एलएलपी 8 जसं प्रायव्हेट लिमिटेडचे जे होता फॉर्म त्याच पद्धतीने तुमचे फायनान्शियल रिपोर्ट अपलोड करायला एलएलपी 8 नावाचा फॉर्म असतो. याला पण 100 रुपये पर डे फाईन आहे, ज्याला मॅक्झिमम लेट फीला काही मर्यादा नाही. त्याच्यानंतर जे डायरेक्टर मेंबर चेंज झाले त्याला एलएलपी 11 नंबरचा फॉर्म असतो, जो 31 मेच्यात भरायचा असतो, म्हणजे 60 दिवसांच्या आत. बघा आत्ताच्या ज्या लोकांची एलएलपी त्यांना ना अजून सुद्धा 31 मे शेवटची तारीख आहे. अपेक्षा आहे पॅन्डेमिक मध्ये तुम्हाला डेट एक्सटेंड करून देऊ जाऊ शकते, पण ऑलरेडी आम्ही आमचे जेवढा पण एलएलपी आहे प्रत्येकाच्याकडून रिक्वायरमेंट मागून घेतलेली आहे की त्यांनी जर त्यांच्या डायरेक्टर काही चेंजेस नसतील, जर झाले असतील नसतील, आम्हाला कृपया कळून द्यावा, म्हणजे आम्ही 31 मेच्या आतच हा फॉर्म प्रत्येकाचा भरून घेऊ. आपल्याला माहित नाही गव्हर्नमेंट डेट एक्सटेंड करते की नाही करते, आपण आपल्या तयारीत राहूया. ज्यांना निरोप भेटला आहे त्यांनी कृपया डाटा पोहोचवावा, येस ऑर नो तरी सांगावं. आणि ज्यांचं नसेल, ज्यांना निरोप माहित नसेल, तर मी आज विनंती करतो ज्यांची पण एलएलपी आहे त्यांच्या जर काही डायरेक्टर मध्ये मेंबरशिप मध्ये चेंजेस झालेले, काही शेअर्स ट्रान्सफर केले, तर कृपया आम्हाला ते कळून देणे, म्हणजे आम्ही 31 मेच्या तुमचा फॉर्म सबमिट करून आपण आपली लेट फी वाचू शकतो. त्याला पण 100 रुपये पर डे फाईन, ज्याला मॅक्झिमम चार्जेस नाही आहेत. आपण वाट नाही बघायची गव्हर्नमेंटच्या एक्सटेन्शनची, आपण आपल्या एंडला काम करून मोकळून जाऊ. महत्वाचा मुद्दा शेवटचा की वाइंडिंग अप ऑफ कंपनी प्रोसिजर. खूप लोक म्हणतात सर घेऊन तर टाकला तर बंद कसं करायची, त्याच्यामुळे शॉर्टकट तुम्हाला 2 मिनिटात प्रोसिजर सांगतो की वाइंडिंग अप म्हणजे कंपनी बंद करायची तर मला काय काय करावं लागेल. एलएलपी बंद करायची तर मला काय काय करावं लागेल, एफपीओ बंद करायची तर काय काय करावं लागेल. त्यासाठी मला एक वाइंडिंग अपचा फॉर्म भरावा लागतो. त्याची प्रोसिजर अशी आहे की तुम्हाला प्रत्येक जेवढे पण डायरेक्टर आणि शेअर होल्डर आहे, म्हणजे एक्झाम्पल 15 डायरेक्टर आणि 200 शेअर होल्डर, तर प्रत्येकाचं लेटेस्ट केवायसी लागणार.
तुमचे जे पण कंपनी आहे तिला तुम्हाला कोणाला देणं लागत नाही, घेणं लागत नाही, कुठला ऍसेट नाही, कुठल्या लायबिलिटी नाही, असं तुमच्या सीएचं सर्टिफिकेट लागेल. म्हणजे लक्षात घ्या, ही साधारणपणे 2 वर्षापर्यंत चालणारी प्रोसिजर आहे. एका दिवसात किंवा एका महिन्यात कुठलीच गोष्ट नील होत नाही. तुम्हाला प्रत्येकाला एक डायरेक्टर क्रेडिट, प्रत्येक क्रेडिटर लोन फेडल्यानंतर, तुमचे सर्व ऍसेट विकल्यानंतर, ट्रान्सफर झाल्यानंतर, सर्व झिरो झाल्यानंतर तुम्हाला सीएचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं. आणि तुमच्या फॉर्मच्या 30 दिवसापेक्षा जास्त जुनं सर्टिफिकेट ते चालत नाही. त्याची प्रोसिजर थोडी मोठी आहे. जसं मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं होतं की एंट्री करणं सोपं आहे, एक्झिट इतकी सोपी नाही, लेंदी प्रोसिजर आहे. ऍफिडेव्हिट सर्व डायरेक्टरांचं बनवावं लागतं. एक इंडेमनिटी बॉन्ड असतो, तो साईन करावा लागतो डायरेक्टरनी शेअर होल्डरचा. साधारणपणे त्याला 10,000 रुपये गव्हर्नमेंटची फीज आहे आणि अदर चार्जेस लाईक ऍफिडेव्हिट, नोटीस, स्टॅम्पिंग आणि बऱ्यापैकी गव्हर्नमेंटचे ऍडव्होकेटचे चार्जेस लागतात. तो वाइंडिंग अपची अशी प्रोसिजर आहे. गव्हर्नमेंटची एक चांगली स्कीम आली होती मध्ये, स्ट्राईक ऑफ, ज्या कंपन्या डायरेक्ट बंद झाल्या, की ज्यांना ऍक्च्युअली कंपन्यांमध्ये काही यूज नाही, फक्त बनवून पडल्या आहे, त्याच्यामुळे बाकीच्या कंपन्या डायरेक्ट होऊ शकत नाही, डिस्क्वालिफाय झाले, त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने ऑलरेडी स्ट्राईक ऑफची स्कीम आणली होती. तुम्ही स्वतःहून गव्हर्नमेंटला त्या कंपनी सरेंडर करून द्या, खूप कमी खर्चात ते गव्हर्नमेंट काम करणार होतं. आय थिंक आता स्कीम अवेलेबल नाही आहे, पण अशी जर परत पुढे आली तर ज्या लोकांच्या कंपन्या खूप जुन्या बनवून पडल्या पण ते काही करू शकत नाही, पण त्यांना माहित पण नाही, त्यांनी कृपया कॉन्टॅक्ट करावा. अशी जर काही स्कीम आली तर आपण नक्कीच त्या गोष्टी कमी वेळात आणि कमी खर्चात काम करू शकतो. तर शेवटची स्लाइड, क्वेश्चन आन्सर सेशन. तुमचे काही क्वेश्चनचे आन्सर देण्याच्या आधी माझ्या डोक्यात जे मला काही गोष्टी किंवा मला ज्या लोकांचे प्रश्न आले, मी त्याचे पहिले उत्तर देतो तुम्हाला. जे कॉमन क्वेश्चन्स आहे, 1 मिनिट फक्त. एक्सक्यूज मी. सर्वात कॉमन क्वेश्चन की सर्वात सर बेटर काय? मला एकाने आता पण चॅट बॉक्स मध्ये विचारलं की सर ओपीसी चांगलं, प्रायव्हेट लिमिटेड चांगलं, का एलएलपी चांगलं? सोप्या भाषेत उत्तर आहे, ज्याला प्रोप्रायटरी बिझनेस ठेवायचा आहे पण चांगला कॉर्पोरेट लेवलला जायचं आहे, त्यांनी नक्कीच ओपीसी प्रेफर करावी. ज्यांना टेंडरिंगचे बिझनेसेस आहेत किंवा ज्यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याने तर डेफिनेटली प्रायव्हेट लिमिटेड फॉर्म करावी. आणि ज्यांना काही कोणाला कॉन्ट्रॅक्च्युअल पार्टनरशिप ऑफर करतो, तर त्या केसमध्ये आम्ही एलएलपी सजेस्ट करतो की तिथे तुम्हाला हॅसल फ्री पार्टनरशिप आणि हॅसल फ्री लोकांकडून फंड अनसिक्युअर्ड किंवा सिक्युअर्ड पॅटर्नचं घेता येतं. तुम्हाला तिथे कंप्लायन्स नावाची गोष्ट करायला लागत नाही, तुम्हाला त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत. ज्याची ज्या पद्धतीने रिक्वायरमेंट आहे. आणि बट ऑब्व्हियसली टॅक्सेशन ही प्रायव्हेट लिमिटेडला सर्वात जास्त 15% मिनिमम टॅक्स आहे, तो सर्वात मोस्ट बेनिफिशियल आहे. एलएलपीला आणि पार्टनरशिपला सेम आहे 30%. पण पार्टनरशिप फंडपेक्षा कॉर्पोरेट म्हणून आम्ही एलएलपी सजेस्ट करतो की ज्यांना पार्टनरशिपच करायची आणि इझी एक्झिट एंट्री पाहिजे, अनसिक्युअर्ड लोन देणं घेणं आहे, उधारीचे पैसे देणं घेणं चालू राहणार, त्यांनी आय विल प्रेफर की त्यांनी एलएलपी हे प्रेफर करावी. दुसरं, हा महत्वाचा मुद्दा की सर जीएसटी ऍप्लिकेबल आहे का सॅलरी आणि रेम्युनरेशन टू डायरेक्टर्सला, हे प्रायव्हेट लिमिटेडला ऍप्लिकेबल आहे का? तर बघा, जे आपण कंपनीतून डायरेक्टरला जी सॅलरी घेतो त्या सॅलरीला जीएसटी नाही, पण रेम्युनरेशन वरती आहे. आता आपल्यावरती की आपण ते सॅलरी शो करायचं का रेम्युनरेशन करायचं, तो हा आपण तुमच्या कंपनीची पोझिशन बघून आणि तुम्ही कशाप्रकारे ट्रान्झॅक्शन गेले त्याच्यावरती आपण कॉल घेत असतो. मोस्ट ऑफ द केसेस मध्ये आपण जीएसटी अवॉइड करू शकतो. याच्या बाबतीत जर काही अडचण असेल तर आपण हा 1 to 1 डिटेल मध्ये प्रश्न बोलूया, पण आपण सॅलरी पण शो करू शकतो ज्याने आपण जीएसटी अवॉइड करू शकतो. तिसरा कॉमन क्वेश्चन, सर एक की मॅन पर्सन कंपनीमध्ये काय कन्सेप्ट आहे आणि त्याच्यासाठी काय गोष्ट आपण सेफगार्ड घेऊ शकतो? तर बघा, खूप साऱ्या कंपन्यांमध्ये आमच्याकडे असं बघितलंय मी की इन जनरल पार्लन्स मध्ये असतं की ना, काही लोक इन्व्हेस्टर असतात जे कंपनीमध्ये शेअर होल्डर्स असतात, डायरेक्टर्स असतात, पण एखादी असा व्यक्ती असतो की ज्याच्या नॉलेज वरती कंपनी चालते, ज्याच्या नॉलेज वरती कंपनी चालते. म्हणजे एक्झाम्पल बघा, की एखादी व्यक्ती खूप हुशार आहे पण त्याला फंडची कमी आहे. त्या केसमध्ये काय होतं, 2-4 लोक एकत्र येतात, प्रायव्हेट लिमिटेड बनवतात, पण ते फक्त पैसे लावतात, त्याचे इन्व्हेस्टर म्हणून स्लीपिंग पार्टनर असतात ते, सोप्या भाषेत सांगायचं तर. पण कंपनी चालवणारा एक व्यक्ती असतो मेन, ज्याच्या स्किल वरती, ज्याच्या एक्सपिरियन्स वरती कंपनी चांगली ग्रो करत असते. जर यदा कदाचित जर त्या कंपनीला काही झालं, त्या व्यक्तीला काही झालं, तर त्या कंपनी बनवण्याचा, त्या बिझनेसचा जो मोठा फ्युचर आहे ते धोक्यात येऊ शकतो. तर त्या केसमध्ये कीमॅन पर्सन ची एक पॉलिसी येते जी आम्ही सजेस्ट करतो, ती प्रत्येकाने काढून घ्यावी. मग त्याच्यात ते टर्म प्लॅन्स येतात किंवा टर्म प्लॅन पर्टिक्युलर येतो. जर त्या व्यक्तीला काही झालं त्याच्यामुळे कंपनीला प्रोबॅबल पुढे नुकसान होऊ शकतं, ते कंपनीला ते पैसे इन्शुरन्स कंपनीकडून भेटू शकतात. इट्स व्हेरी क्वाईट इंटरेस्टिंग कन्सेप्ट. आणि कमी पैशातली गोष्टी होते, जे खर्च तुम्ही कंपनी थ्रू होतात त्याचं कंपनी डिडक्शन पण भेटतं
आणि मोठ्या प्रमाणात पुढे जाऊन जो कंपनीचा जर तो व्यक्तीला काही झालं यदा कधी किंवा तो वर्किंग टू नॉन वर्किंग कंडिशन मध्ये गेला तर कंपनीचं होणारं नुकसान हे अशा पद्धतीने आपण टाळू शकतो. पुढे व्हेंचर कॅपिटल फंडिंगला कसं जाऊ शकतो. आता याच्यात खूप सारे प्रकार आहेत. आपण प्रायव्हेट फंडिंग घेऊ शकतो. आपण स्टार्टअप इंडियाला स्वतःला रजिस्टर करून आपण व्हेंचर कॅपिटलकडे जाऊ शकतो. एफडीआय थ्रू जाऊ शकतो. पण तुम्हाला जेव्हा तुम्ही एलएलपी आणि प्रायव्हेट लिमिटेड या फॉर्म मध्ये येतात त्याच केसमध्ये तुम्ही फक्त व्हेंचर कॅपिटलला जाऊ शकतात आणि त्याच्यासाठी करणाऱ्या भरपूर साऱ्या एजन्सीज आहेत की जे पर्टिक्युलर सेक्शन मध्ये व्हेंचर कॅपिटल मध्येच फक्त काम करतात. तुम्हाला जे बँकेकडून लोन भेटत नाही पण तुमची कन्सेप्ट इंटरेस्टिंग असेल तर तुम्हाला भरपूर प्रायव्हेट फायनान्सर आजच्या काळामध्ये अवेलेबल आहेत जे इंटरेस्टेड आहेत तुमच्या नवीन कन्सेप्टसाठी पैसे लावायला. तुम्हाला त्या पद्धतीने पण तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड आणि पर्टिक्युलर एलएलपी या फॉर्म मध्ये असाल तरच तुम्ही या गोष्टींना तुम्ही एलिजिबल होऊ शकता. बघा मी परत मुद्दा सांगतो की इज इट अलाउड टू बॉरो अनसिक्युअर्ड लोन फ्रॉम पर्सन अदर दॅन डायरेक्टर्स और शेअर होल्डर्स. एलएलपी मध्ये चालणारे पण प्रायव्हेट लिमिटेड मध्ये तुम्ही डायरेक्टर किंवा शेअर होल्डर सोडून कुठल्याच दुसऱ्या व्यक्तीकडून पैसे घेऊ शकत नाही. कुठल्याच दुसऱ्या व्यक्तीकडून तुम्ही पैसे घेऊ शकत नाही. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. खूप साऱ्या ठिकाणी काय होऊन जाताना लोक आम्हाला फोन पण करत नाही पर खूप इमर्जन्सी असते एखाद्या व्यक्तीकडून डायरेक्ट आरटीजीएस मागून घेता माझी वेळ निघून जाते पण त्याच्यानंतर मी ना कंपनीचा नियम मोडलेला असतो. आणि लक्षात घ्या या गोष्टींवरती गव्हर्नमेंटचं खूप बारीक लक्ष आहे आणि गव्हर्नमेंटच्या याच्या फीस पण खूप हेवी आहे. वेळ अशी पण येऊ शकते की तुमच्या कंपनीच्या ट्रान्झॅक्शन वरती गव्हर्नमेंट बंदी घालू शकते. तुमच्या कंपनीलाच गव्हर्नमेंट बंद पाडू शकते. त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो अनसिक्युअर्ड लोन हे कुठल्याच व्यक्तीकडून प्रायव्हेट लिमिटेड मध्ये घ्यायचं नाही. प्रायव्हेट लिमिटेडच्या बँक अकाउंटला डायरेक्टर आणि शेअर होल्डर सोडून कोणाच्याच अकाउंट कडून पैसा आला नाही पाहिजे. जो पण पैसा येईल तो फक्त बिझनेसचाच असेल. व्हॉट अबाउट कॅश विड्रॉल. जे कॅश विड्रॉलचे जे ऑलरेडी नियम आहेत त्याच्यावरती जो टीडीएस लागतो करंट अकाउंट मधून पैसे किती विड्रॉल झाले पाहिजे सेव्हिंग मधून किती विड्रॉल झाले पाहिजे याचे जे जनरल पार्लन्स आहे त्याच्यावरती जे नियम प्रोप्रायटरला पार्टनरशिप फर्मला तेच एलएलपी आणि प्रायव्हेट लिमिटेडला पण आहेत. कॅन वी परचेस प्रॉपर्टी इन नेम ऑफ कंपनी एलएलपी ओपीसी. त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज. डेफिनेटली तुम्ही कंपनी म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप 1% कंपनी ज्यांच्या नावाने तुम्ही प्रॉपर्टी 100% परचेस करू शकता. बघा यांचं स्वतःच एक अस्तित्व आहे. जर तुम्ही त्यांच्या नावाने प्रॉपर्टी परचेस केली तर तुम्ही तुमचा हक्क त्याच्यावरती सांगू शकत नाही. तुम्हाला जर काय झालं तर ती प्रॉपर्टी ही त्या कंपन्यांच्याच नावाने राहील. कुठला व्यक्ती येऊन त्या प्रॉपर्टीवरती त्यांचा हक्क सांगू शकत नाही. तोच ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज की त्या इझिली ट्रान्सफरेबल पण इतक्या नसतात की तुम्ही तिथे डायरेक्टर आणि मेंबर आहे तर तुम्ही तुमच्या नावावर डायरेक्ट करू शकता का तर तसं होत नाही. त्यांची स्वतःची एक आयडेंटिटी आहे आणि त्या प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावाने इझिली ट्रान्सफर पण होत नाही. पण येस की तुम्ही त्या नावाने कंपनीच्या एलएलपीच्या ओपीसीच्या नावाने तुम्ही डेफिनेटली प्रॉपर्टी परचेस करू शकता. बेनिफिट्स ऑफ गव्हर्नमेंट इन्सेंटिव्ह स्कीम्स आहेत का एलएलपीला प्रायव्हेट लिमिटेडला ओपीसीला. डेफिनेटली देर आर एन नंबर ऑफ स्कीम. पर्टिक्युलरली मी हायलाइट करतो की जे डीआयसी आहे म्हणजे डिस्ट्रिक्ट इन्सेंटिव्ह डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री जे सेंटर आहे ज्याच्यात बेनिफिट देतात स्टेट गव्हर्नमेंटच्या सबसिडी. प्रायव्हेट लिमिटेड आणि एलएलपीला काही सबसिडी डेफिनेटली जास्त आहेत. म्हणजे ज्या लोकांना इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरिंग मध्ये उतरायचंय किंवा ज्यांना इंडस्ट्रियलिस्ट व्हायचं आहे मोठ्या स्केलवरती त्यांचं काम करायचं डेफिनेटली आम्ही सजेस्ट करतो त्यांनी एलएलपी प्रायव्हेट लिमिटेड प्रेफर करावी. ज्या ठिकाणी ऍडिशनली 5% 10% पर्यंत नक्कीच जास्तीचे बेनिफिट्स आहेत. कॅन वी एनी टाइम वाइंडिंग अप द कंपनी. जसं मी सांगितलं यू कॅनॉट एनी टाइम वाइंडिंग अप द कंपनीची पर्टिक्युलर प्रोसिजर आहे फ्रेम आहे त्याच्यानुसार तुम्हाला ते वाइंडिंग अप करावं लागतं. आणि स्पेसिफिक टॅक्स प्लॅनिंग जसं ओपीसी मध्ये मी आता तुम्हाला स्पेसिफिक हायलाइट केलं तुम्ही टॅक्स प्लॅनिंग करू शकता. प्रोप्रायटर व्यक्तीला जो त्याचा मार्जिन जास्त आहे ज्याला 30% टॅक्स लागतो डेफिनेटली त्यांनी ओपीसी मध्ये तो टॅक्स ते सेव्ह करू शकता. त्यांची धावपळ वाचते. एक महत्वाचा मुद्दा खूप लोकांना माहित नाही की चार्ज क्रिएशन इन केस ऑफ लोन टू कंपनी एलएलपी ओपीसी आणि एफपीओ. बघा आपण खूप साऱ्या कंपनीचे एलएलपीचे आपण लोन करतो आपण सीसी करतो टर्म प्लॅन करतो त्याच्यानंतर लोन झाल्यावर काम संपत नाही. लोन झाल्यानंतर आरओसी कडे आपल्याला त्या लोनची एक वेगळी एंट्री करावी लागते. त्याचा एक स्पेसिफिक फॉर्म येतो चार्ज क्रिएशनचा फॉर्म 8 म्हणून. 8 नंबरचा जो फॉर्म आहे हा आपल्याला कंपल्सरी भरावा लागतो. त्याच्यासाठी बँकेच्या पण आपल्या बँके मॅनेजरच्या पण आपल्याला डिजिटल सिग्नेचर लागते डायरेक्टरची पण लागते प्रोसिजर आहे. पण ज्या लोकांचे आमचे जे लेक्चरला जोडले गेले आहेत ज्यांना ही गोष्ट माहित नाही त्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला कंपल्सरी चार्ज क्रिएट करावा लागतो. याला सुद्धा लेट फीज ऍप्लिकेबल आहेत. त्याची माझी विनंती ज्या लोकांनी लोन घेतलंय जे आमच्या रिलेटेड असतील आम्हाला माहित नाही तर आम्हाला कृपया सांगा.
आमच्या थ्रू माहिती आहे, आम्ही ऑलरेडी त्यांच्या चार्ज क्रिएशन केले, किंवा जे लोक नवीन आहेत त्यांचं लोन केले त्यांनाही माहित नसेल तर त्यांनी चार्ज क्रिएशनचा फॉर्मचं अपडेशन हे करून घ्या. शेअरिंग ऍट प्रॉफिट्स अँड लॉसेस अदर दॅन रेम्युनरेशन सॅलरी, हा पण मुद्दा मी ऑलरेडी तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त अजून पण आपण कसा टॅक्स वाचू शकतो इन फॉर्म ऑफ डिव्हिडंड, की जर माझा प्रॉफिट आहे तो डिव्हिडंड स्वरूपात मी कसा वाटू शकतो स्वतःला, याच्यामध्ये पण आपण काही स्ट्रॅटेजी डिफाईन करू शकतो. बट ड्यू टू टाइम लिमिटेशन याच्याबद्दल कोणाला काही जर प्रश्न असतील डेफिनेटली आपण हे 1-to-1 डिस्कस करूया. थँक्यू फॉर सच अ पेशंट लिसनिंग. कोणाचे काही क्वेश्चन असतील तर डेफिनेटली आपण त्याच्यावरती आता हायलाइट करूया. सो मी जे चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन आहे ते बघूया आपण. जसं प्रत्येकाने सांगितलं, मला गणेश तकर सरांचा एसएमएस आला होता की सीओपी आणि प्रायव्हेट लिमिटेड, जे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काय चांगलं आहे, त्याचं माझ्या मताने बँकिंग दृष्टीने सांगितलं की डेफिनेटली तुम्ही प्रायव्हेट लिमिटेडला जायला पाहिजे. जर तुमचं पर्पज मॅन्युफॅक्चरिंग असेल तर डेफिनेटली तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड घेतली पाहिजे. एक्सपेन्सेस खूप जास्त नाहीये. इट मे स्टार्ट फ्रॉम द 15,000 पासून ते तुमचे 25-30,000 पर्यंत जाऊ शकतात, डिपेंड आपण किती शेअर कॅपिटल ठेवतो. आणि प्रोसिजर दोघांसाठी ऑलमोस्ट सारखी आहे, साधारणपणे तेवढाच वेळ लागतो. पण जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जात असाल तर डेफिनेटली आम्ही सजेस्ट करू तुम्ही प्रायव्हेट लिमिटेडला जा. आणि ओपीसी जर तुम्हाला प्रोप्रायटरी ठेवायचे, जर तुम्हाला वाटते 2 करोडचा टर्नओव्हर माझा लवकर क्रॉस होणार नाही, तर आम्ही सजेस्ट करू की तुम्ही ओपीसी मध्ये जाऊ शकतात. एचएफच्या बाबतीत सांगा सर, एचएफ ला आपण आता इथे हायलाइट करू शकत नाही. कृपया तुम्ही जर काय असेल तर मला व्हॉट्सअप किंवा गालिब सरांना व्हॉट्सअप करू शकता, आपण डिटेल मध्ये बोलू त्यावेळेस. फार्मर प्रोड्युसर कंपनी कॅन ऑब्झर्व लाईफ स्टॉक, फार्मर प्रोड्युसर असतील तुम्हाला आता गालिब सर सांगतील. येस सर, ते करू शकतात विजयजी. फार्मर प्रोड्युसर कंपनी लाईव्हस्टॉक आणि असतील, हॅचरी असतील, जे म्हणजे थोडक्यात सिंपल वे मध्ये सांगायचं तर शेती आणि शेतीपूरक किंवा शेतीशी निगडीत असलेले कुठलेही जे व्यवसाय आहेत ते फार्मर प्रोड्युसर मध्ये करू शकतो. इव्हन फार्मर प्रोड्युसर कंपनी कृषी सेवा केंद्र देखील करू शकतात. येस सर, करू शकतो. येस. आता जो माझा शेवटचा महत्वाचा मुद्दा दीपीजींनी विचारला की व्हॉट बँक इज प्लॅनिंग म्हणून विचार. ओके येस. सॉरी, बोलू का सर मी? येस प्लीज. सो व्हॉट दीपेजींचा महत्वाचा मुद्दा आहे की व्हॉट टू डू इफ बँक इज नॉट ऍक्सेप्टिंग गार, सेवन और आरओसी बिकॉज ऑफ द नेम इश्यू. प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा गार आणि आरओसी जे चलन्स असतात ते आम्हाला कंपल्सरी आमच्या लॉग इन थ्रू करायला लागतं सीएनच्या, आणि त्याच्यामध्ये प्रायव्हेट लिमिटेडचं नाम हे सेकंड याच्यात असतं. पर्टिक्युलर मला फक्त एचडीएफसी बँकेमध्ये ऑब्झर्वेशन झालं आहे आणि आमच्या सी इन्स्टिट्यूटशी पण मी ते रिकन्फर्म केलं की त्यामध्ये सर विदाउट कंपनीच्या नावाने, कारण की लॉग इन आमचं असतं तर कंपनी त्याच्यात पहिल्याचे एचडीएफसी नवीनच काहीतरी गोष्टी मागते. आणि बट ऑब्व्हियसली प्रत्येक डायरेक्टरचं काही स्वतःचं लॉग इन आयडी क्रिएट होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी हायलाइट केलं होतं की इन्स्टेड ऑफ प्रायव्हेट बँकिंग यू शुड डेफिनेटली गो फॉर द गव्हर्नमेंट बँक्स. त्याच्यात तुमचे कंप्लायन्सेस पण खूप कमी होतात, चार्जेस पण खूप कमी लागतात, आणि प्रत्येक गव्हर्नमेंट बँक आता खूप फास्ट झालेली आहे. प्रत्येकाचं नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग अवेलेबल झालेलं आहे, फंडिंग खूप अग्रेसिव्हली देत आहे. आपला जो मेन पर्पज असतो हॅसल फ्रीचा, तुम्हाला गव्हर्नमेंट बँक पण देतं. आणि त्याच्यात हे जे काय सर्टिफिकेशनला आम्हाला पण सीएनना काही मर्यादा आहेत, जिथे आमची जी स्वतःची ऑथॉरिटी बॉडी, जशी एमसी आमची मेन ऑथॉरिटी बॉडी ज्याच्या अंडर आमची सी इन्स्टिट्यूट चालते, त्याच्या अंडर आम्ही काही सर्टिफिकेशन पर्टिक्युलरली हायलाइट करू शकत नाही. बँक त्याच्या अंडर सर्टिफिकेशन घेऊन येते पण आमची इन्स्टिट्यूट आम्हाला अलाउड करत नाही. त्याच्यामुळे या गोष्टींची अडचणी खूप वाढल्या आहेत. आणि हे जे पर्टिक्युलर चलन्स हे वर्षातून एकदाच येतात, दुसऱ्या वर्षाचे चलन येण्यासाठी वेळ लागतो. की दुसऱ्या जेव्हा फर्स्ट फॉर्मेशनच्या जे फॉर्मेशन करताय, जे तुमचे मेन ऑथराइज रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्यांचे नाव त्याच्यावरती येतात. सेकंड इयर पासून जेव्हा तुम्ही कंप्लायन्स करायला लागतात मग ते नाव यायला लागतात. तोपर्यंत बँक काही थांबत नाही, बिकॉज बँकेला ती प्रोसिजरच माहित नसते. प्रॉब्लेम काय होऊन जातो की गव्हर्नमेंटचं काही वेगळंच नियमावली चालते, बँक त्यांच्या कधी पण आरबीआयच्या अंडर बँक चालते, ते कधी पण त्यांचे पर्टिक्युलरली जे केवायसीचे नॉर्म्स ते बदलून टाकतात. सो आय विल डेफिनेटली सजेस्ट की हे जेव्हा तो इश्यू सॉल्व्ह होईल त्यावेळेस डेफिनेटली करेल, पण आम्ही सजेशन देऊ की डेफिनेटली यू शुड प्रेफर गव्हर्नमेंट बँक. याच्यात तुमचे खूप कमी त्रास होतील आणि तुमचा पर्पज पण 100% सॉल्व्ह होईल. एनी मोर क्वेश्चन? So I think we'll wrap the session. Thank you for such a patientful listening. Due to pandemic आपण सेशन ऑनलाईन घेतलं. लवकरच भेटूया. कोणाचे काय याच्यात 1-to-1 अजून पण काही क्वेश्चन राहिले असतील त्यांनी डेफिनेटली आम्हाला व्हॉट्सअप करा, कॉल करा, मेल करा, काय अडचण असतील तर.
जे काय compliance साठी आमचं तुम्हाला कॉल आलेला आहे, मेल आलाय, त्याची कृपया रिप्लाय द्या, डॉक्युमेंट्स पोचवा, वेळेत compliance करूया. एक लक्षात घ्या, मिर्झा कोतकर कंपनी ऑनलाईन 100% वर्क करते, वर्क फ्रॉम मध्ये करून आता 100% कॅपॅसिटीने काम चालू आहे. सो काही अडचणी असतील तर वी आर एनी टाइम अवेलेबल. पॅन्डेमिक मध्ये कृपया घरीच राहा, गरज असेल तेव्हाच बाहेर पडा. प्लीज स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू. महत्वाच्या विषयासाठी तुम्हाला भेटणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी वेळ द्या. भूषण सर, हा सर, महत्वाच्या कामांसाठी तुम्हाला भेटायचं आहे, त्याच्यासाठी तुमचा टायमिंग द्या. असं डेफिनेटली सर. पॅन्डेमिकचे 10 दिवसाचे लॉकडाऊन संपल्यावर मला लवकरच भेटेल. नक्की नक्की. येस सर, येस येस. ओके ओके. ओके आणि आजचं नक्की. सेशन खूप सुंदर झालं, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. सर जस्ट सेशन एकदा वाइंड अप करतो मी. सरांनी जे आपल्याला आजच्या सेशन मध्ये मार्गदर्शन केलं त्याच्यात सरांनी मुख्यतः आपल्याला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, ओपीसी, फार्मर प्रोड्युसर कंपनी, LLP यांच्या सदरांविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं. सरांनी आपल्याला बेसिकली सांगितलं का फॉर्मेशन करताना आपण कुठल्या कुठल्या गोष्टींचं लक्ष ठेवलं पाहिजे, फॉर्मेशन झाल्यानंतर आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, तसेच डायरेक्टर्सची आपली जे काही लिस्ट आपण ऍडअप करतो त्याच्यात कुठली आपण केअर घेतली पाहिजे, डायरेक्टर कडून आपल्याला लोन घेता येईल की नाही, कंपनीला डायरेक्टरला लोन देता येईल की नाही, या गोष्टींवर आपण डिस्कशन केलं. त्याच्यानंतर कंपनीने जर लोन घेतलं तर चार्ज क्रिएशनची प्रोसेस काय असेल, शेअर होल्डर सर्टिफिकेट काय असेल, ऍडिशनल डायरेक्टर, अल्टरनेट डायरेक्टर मध्ये काय आपल्याला करता येईल त्याविषयी चर्चा झाली आपली. सबसिडी, इन्सेंटिव्ह, गव्हर्नमेंटचे लोन्स याच्यात आपण कसं प्रकारे कुठल्या प्रकारे इफेक्टिव्हली काम करू शकतो, तसंच कंपनीला भेटणारे जे काही सबसिडीज आहेत, इन्सेंटिव्ह आहेत, स्कीम आहेत, याविषयी आपण कसं फ्युचरमध्ये जास्तीत जास्त किंवा मोठ्या प्रमाणात अग्रेसिव्हली काम करू शकतो याविषयी देखील भूषण सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं. तसंच कन्क्लुजन पार्टमध्ये काही आमच्या मित्रांचे जे क्वेरीज होत्या त्या देखील सरांनी खूप छान पद्धतीने ऍड्रेस केल्या. खरं तर हा जो विषय आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आणि बरंच टाइम कन्झ्युमिंग सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्टिव्ह विषय असल्यामुळे सगळेच पॉईंट आपण 1 ते 1.5 तासाच्या सेमिनारमध्ये याला कव्हर अप नाही करू शकत. बट माय पर्सनल व्ह्यू का आज जर आपल्याला फ्युचरमध्ये ग्लोबल आपला ब्रँड घेऊन जायचा आहे, वर्ल्ड वाईड किंवा पॅन इंडिया आपल्याला एखादा ब्रँड डेव्हलप करायचा आहे, तर आपल्याला कॉर्पोरेट ब्रँडिंग करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा ओपीसी कडे नक्कीच एक पॉझिटिव्ह वे आउटने लुकआउटने बघितलं पाहिजे. ठीक आहे सर, आमचा नंबर इथं खाली तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय का? रवींद्र अमृतकर सर. तर मी एकदा शेअर करून देते सर तो नंबर. हा नाही, स्क्रीनवर दिसतोय सर, दोघांचा नंबर, ईमेल आयडी आहे, तुम्ही बघू शकता. हा स्क्रीनवर ऑलरेडी दिसतोय. हा स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता, ईमेल आयडीज पण आहेत आणि मोबाईल नंबर पण आहे. तुमचे जे काही क्वेरीज असतील तुम्ही कधी पण पोस्ट करू शकता. प्रेफरेबली बघा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे का आता आपण ज्या व्हर्च्युअल जगात जगत आहोत यात थोडंसं कसं आहे का थोडासा आपल्याला सर्वांना त्रास सहन करावा लागणार आहे. तर जे काही व्हिडिओज आम्ही पोस्ट केलेत, दररोज तुम्ही एक व्हिडिओ बघा, दररोज फक्त एक व्हिडिओ बघा. तो व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुमचे जे काही डाऊट्स असतील त्या डाऊट्ससाठी आपण नक्की डिस्कशन करूयात. तर अकॉर्डिंगली आपण याप्रमाणे एक लर्निंग, शेअरिंग या टाइमचं जे काही आपल्याकडे आता 1 जून पर्यंत टेंटेटिव्हली लॉकडाऊन आहेत त्या टाइमचं आपण बेनिफिट किंवा प्रॉपर युटिलायझेशन करू शकतो. दररोज तुम्ही 1 ते 2 व्हिडिओज बघा. मी ती लिंक पण दिलेली आहे, एकदा दाखवतोय, मिर्झा कोतकरचे चॅनल. येस, तर त्याने कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आयकॉनवरती जरूर क्लिक करा, म्हणजे जे पण अपडेशन आम्ही नवीन टाकत आहोत, ही नॉलेज सिरीज आहे त्याच्याबद्दल तुम्हाला अपडेशन येत राहतील. कंटिन्यू अपडेशन्स येतील, तर त्याच्यात जे काही तुमचे नवीन डेव्हलपमेंट्स आहेत त्या येतील. त्याच व्यतिरिक्त तुम्हाला पुढचा टॉपिक कुठला पाहिजे असेल त्याविषयी पण तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही लवकरच प्लॅनिंग करतोय काही टिल लॉकडाऊन जोपर्यंत आहे 1 जून पर्यंत एक वेब सिरीज, वेबिनारची सिरीज आपण लॉन्च करू. त्यासाठी तुमच्या डोक्यात जे काही सब्जेक्ट्स असतील, टॉपिक असतील, ते तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाका. आपल्यापैकी जे मेंबर्स जे आजचं सेशन अटेंड करताय ते आमच्या वेबिनारच्या ग्रुपला कनेक्ट नाही तर प्लीज तुमचा नंबर जो आहे तो भूषण सरांना किंवा मला, आमचा व्हॉट्सअप नंबर आहे, त्याला पर्सनली मेसेज करून एकदा सांगा, आम्ही तुम्हाला ऍडअप करू, त्या ग्रुपमध्ये ऍडअप करूयात आणि एकदा ऍडअप झाले की तुम्हाला डेली अपडेट्स जे आहेत ते येत राहतील. सो दॅट्स माय हंबल रिक्वेस्ट टू ऑल. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग टुडे सेशन. आपल्या सर्वांनी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आजचं सेशन मी संपलं असं जाहीर करतो आणि मीटिंग एंड करतो. थँक्यू. जय हिंद. थँक्यू. जय हिंद. थँक्यू. थँक्यू.